हॅलो डिअर स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही? आज आपण काल झालेला जो पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये आपण हिस्ट्री आणि जिओग्राफी बघतो, पण जो आपला पेपर 2 आहे, तो पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन सोबतच सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्सचा पार्ट असतो. या पेपरमध्ये म्हणजे पेपर कसा आला, कशा पद्धतीने आला, आपण काय करायला पाहिजे होतं, याचा सखोल विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि सोबत विद्यार्थ्यांचा जो फीडबॅक आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना तो पेपर टफ गेला, ईझी गेला की मॉडरेट गेला, याचंही सखोल विश्लेषण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि सोबतच की इथून पुढची आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, आता यावर्षी काही विद्यार्थ्यांनी पेपर लिहिला, काही विद्यार्थी असेल की पुढल्या वर्षी पेपर लिहिल, बरोबर ना? काही विद्यार्थी असेल की त्याच्या पुढल्या नेक्स्ट इयरला पेपर लिहिल. तर या विद्यार्थ्यांसाठी पुढची दिशा काय असायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण आपला अभ्यास करायला पाहिजे, याचं सखोल विश्लेषण सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर चला, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी ज्ञानज्योती अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि डायरेक्टली एकही मिनिट वेस्ट न करता आपल्या मुद्द्यावर येतो की कालचा जो पेपर होता हा किती सुंदर, सोपा, इझी, मॉडरेट, टफेस्ट याबद्दल आपण चर्चा करू. माझ्या मते आणि मी जितक्याही विद्यार्थ्यांशी बोललो, यांनी मला एकच सांगितलं की कालचा जो पेपर होता ना, एकदम फॅक्च्युअल पण होता, कन्सेप्च्युअल पण होता. म्हणजे माझ्या मते आणि विद्यार्थ्यांच्या मते हा जो पेपर आहे ना, मॉडरेट मध्ये मी ओढतो याला. कशामध्ये? मॉडरेट मध्ये. आता हा जो पेपर मॉडरेट आलेला आहे, म्हणजे जास्त कठीण पण नाहीये, जास्त सोपा पण नाहीये. मग हा पेपर आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे होता, याच्यामध्ये आपली एक थीम कशी असायला पाहिजे होती, या सगळंच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही बघितलं असेल, असे 20 पेपर्स क्वेश्चन्स असतात आणि या प्रत्येक क्वेश्चन्स मध्ये आपण जर बघितलं तर पहिले जे 10 क्वेश्चन असतात, इच क्वेश्चन हॅव 10 मार्क्स आणि नंतरचे जे 10 क्वेश्चन असतात त्या प्रत्येक क्वेश्चनला 15 मार्क्स. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे पहिले 10 क्वेश्चन आहे इंटू 10 मार्क्स किती झाले? 100 मार्क्स. आणि त्याच्यानंतर जे प्रश्न असतील किती? 10 क्वेश्चन इंटू 15 मार्क्स आणि याला किती? 150 मार्क्स. जर टोटल कॅल्क्युलेशन जर केलं तर 250 मार्क्स आपल्याला हा पेपर जातो, बरोबर? आणि या 250 मार्क्स मध्ये जर आपण बघायला गेलं तर आपल्याला राऊंड फिगर आपण म्हणतो की 3 सब्जेक्ट आपल्याला बघायला मिळतात. एक पॉलिटिकल सायन्स, दुसरा इंटरनॅशनल रिलेशन, तिसरा गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस. असे 3 सब्जेक्ट आपल्याला या पॉलिटिकल सायन्स मध्ये बघायला मिळतात, बरोबर? आणि हा पेपर मला तर असं वाटतं की या एमपीएससी आणि यूपीएससी मधला सर्वात क्रक्स किंवा सर्वात महत्वाचा विषय आहे. कारण याच सब्जेक्टचा जर एक ऑप्शनल बघितला आपण तर 500 मार्क्स साठी ऑप्शनल सुद्धा आहे, बरोबर? आणि दुसरा महत्वाचा जर मुद्दा बघितला तर हा जो विषय आहे ना, आपल्याला थोडी जरी अंडरस्टँडिंग आपल्या संविधानाबद्दल असली तर आपण ऑलमोस्ट या जितकेही 20 प्रश्न आहेत यापैकी ऑलमोस्ट 10 ते 15 प्रश्न आपण लिहू शकतो, त्या पद्धतीने जर आपल्याला अंडरस्टँडिंग असली तर. तर चला, आपण पहिल्या प्रश्नाला जाऊयात आणि सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आलेला होता, भारतीय संविधानाची महत्वाची वैशिष्ट्ये. तपासा, शब्द महत्वाचा आहे, तपासा. भारताच्या ऐतिहासिक अनुभवांनी त्यातील लोकशाही मूल्य आणि मूलभूत हक्क कसे आकारले हे विश्लेषण करा. आता इंग्लिशमध्ये जर बघायला गेलं, एक्झामाइन द सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड एक्सप्लेन हाऊ इंडियाज हिस्टोरिकल एक्सपिरियन्सेस हॅव शेप इट्स डेमोक्रेटिक व्हॅल्यूज अँड फंडामेंटल राईट्स. आता हा जर प्रश्न तुम्ही बघितला असेल तर याला आपण 2 पार्टमध्ये डिफाईन करू शकतो. पहिला जो आहे महत्वाची वैशिष्ट्य, ज्याला आपण सायलेंट फीचर्स म्हणू, बरोबर? आणि दुसरा या प्रश्नामधला जो क्रक्स पार्ट आहे तो आहे डेमोक्रेटिक व्हॅल्यूज आणि फंडामेंटल राईट्स. पण इन रिस्पेक्टिव्ह काय म्हटलं त्यांनी? हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सेस. आता तुम्हा सर्वांनी अभ्यास केला असेल की भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये काय, बरोबर? तुम्ही वाचलं असेल की भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान आहे, बरोबर? हा पहिला आपण लिहितो. त्यानंतर भारतीय संविधान आपण म्हणतो की जास्त फ्लेक्झिबल आहे, कमी रिजिड आहे असं म्हणतो, किंवा काही लोक असं म्हणतात की बोथ कॉम्बिनेशन ऑफ फ्लेक्झिबल अँड रिजिड आहे असं म्हणतो, तठर आणि लवचिक आहे असं म्हणतो. त्यानंतर आपण म्हणतो की भारतीय संविधानामध्ये वेगवेगळे मूलभूत हक्क आहे, मार्गदर्शक तत्वे आहे, ज्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, लोकशाही आहे ना, सगळ्या पद्धतीचं आपण संकल्पना इम्प्लिमेंट करतो. त्यानंतर आपल्या प्रस्तावनेमध्ये ज्या संकल्पना दिल्या, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, हे सुद्धा भारतीय संविधानाची काय महत्वाची वैशिष्ट्य आहे. तर आता आपल्याला सगळे लिहायचे आहेत का? सगळे लिहत बसलो तर किती मार्क शब्दामध्ये लिहायचं आहे? 150 वर्ड्स मध्ये, म्हणजे 150 शब्दांमध्ये जर आपल्याला हे लिहायचं आहे तर आपण हे सगळंच लिहू शकतो का?
तेही बघणं अत्यंत महत्वाचं आहे. भलेही आपल्याला भारतीय संविधानाची सगळीच वैशिष्ट्य माहिती आहे, 25-30 वैशिष्ट्य माहिती आहे, पण सगळे इथे लिहून येणार का? तर ते लिहित बसलो तर आपल्याला शब्द अपुरे पडतील. तुमच्याकडे शब्द हे खूप आहेत, पण त्याला व्यवस्थित जर तुम्ही त्या पेजमध्ये किंवा त्या शब्दांमध्ये डिफाईन केलं नाही तर आपल्या प्रश्नाला किंवा आपल्या उत्तराला तितकी व्हॅल्यू मिळणार नाही. म्हणून तुम्ही किती बोलता, किती लिहिता हे अत्यंत महत्वाचं आहे या पॅटर्नमध्ये. आणि जो पॅटर्न की एमपीएससीनी याच वर्षी सुरू केलेला आहे, बरोबर. याच्या पहिले तुम्ही जर बघितले असेल तर मेन्स आहे ती ऑब्जेक्टिव्ह व्हायची, पण या वर्षीपासनं काय झालेली आहे, ही जी मेन्स आहे ही रिटर्न झालेली आहे. तर आता हे तुम्हाला या ठिकाणी पहिले अंगीकृत करावं लागेल की इथून पुढचा जो प्रवास आहे कशा दृष्टिकोनातून असायला पाहिजे, काय वाचायला पाहिजे, काय नाही वाचायला पाहिजे, काय लिहायला पाहिजे आणि काय नाही लिहायला पाहिजे, हे जेव्हा तुम्हाला समजेल तर तेव्हा आपला जो हा पेपर आहे ना, पॉलिटिकल सायन्स नाही कोणताही पेपर असेल तो एकदम जबरदस्त जाईल असं मला या ठिकाणी वाटतं. तर चला बघूयात इथे मी कशा पद्धतीने आन्सर लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे हे तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर पुढे जातो. बघा, आता मी तुमच्यासाठी एक मॉडेल आन्सर या ठिकाणी डिफाईन केलेला आहे, बरोबर. तुम्हाला सर एवढ्या लवकर तुम्ही कसं केलं, तर हे फक्त तुमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे की विद्यार्थ्यांशी चर्चा करून एक तुम्हाला मॉडेल आन्सर तुम्ही कशा पद्धतीने तुमचं आन्सर लिहिलं आणि हे जे आन्सर आहे हे करून आपल्याला मार्क्स किती भेटू शकतात याच्या दृष्टिकोनातून हे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर. याला मी अजून 1-2 वेनी सांगतो, यामध्ये तुम्ही काय काय करू शकता तेही तुम्हाला सांगतो. बघा, मी नॉर्मली आता हे न करता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सांगतो. नॉर्मली ओरली बघूयात पहिले, मग इथे जाऊ आपण. समजा आता मला लिहायचं असेल, या प्रश्नाचं उत्तर आलंय आणि मी तुमच्यासारखाच विद्यार्थी आणि मला आन्सर लिहायचा. मी काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर यावेळेस मी असं सांगणार आहे की भारतीय संविधान हे जगातील सर्वाधिक मोठं संविधान आहे आणि ते संविधान असून ते का बरं मोठं आहे, कारण भारतीय संविधान सर्वाधिक विश्लेषणात्मक संविधान आहे, एलॅबोरेटिव्ह आहे, एक्सप्लेनेटरी आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणून भारतीय संविधान हे जगातील सर्वाधिक मोठं संविधान बनलेलं आहे आणि सोबत ते लिखित राज्यघटना सुद्धा आहे, बरोबर. ही मी एक्सप्लेनेशन दिलं. मग याच्यामध्ये लिहिताना मी 2-3 काही आहेत जे सायलेंट फीचर्स आहेत त्याला काय केलं, लिहिलं. जसं की तुम्ही तुमच्या प्रस्तावनामध्ये जितकेही संकल्पना आहेत टाकून दिल्या. बघा, लिहिलं सार्वभौम, सायलेंट फीचर आहे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक या तत्वांवर आधारित आहे. ज्यामध्ये जे पुढे दिसतात आपल्याला, आपण ज्याला पिलर्स ऑफ डेमोक्रेसी सुद्धा म्हणतो, जसं न्याय, स्वातंत्र्य, समानता, न्यायपालिका आहे की नाही, जे आहेत याला सुद्धा आपण या ठिकाणी मांडू शकतो. म्हणजे जे आपलं झालं ते इंट्रोडक्शन झालं. मग आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सेस हॅव शेप इट्स डेमोक्रेटिक व्हॅल्यूज अँड फंडामेंटल राईट्स. म्हणजे मूलभूत हक्क आणि आपल्या भारत देशामध्ये जे लोकशाही तत्वे आहेत यांना हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मधून काय काय आपण इथे लिहू शकतो हे आपल्याला मांडायचं आहे. मग तुम्ही जर बघितलं असेल, आपल्याकडे 2 महत्वाचे बुक्स आहेत जे आपण युपीएससी साठी वाचतो आणि आता एमपीएससी साठी सुद्धा वाचतो. एक आहे डी बसू आणि दुसरा आहे लक्ष्मीकांत, बरोबर. या लक्ष्मीकांत मध्ये जेव्हा तुम्ही संविधान वाचायला सुरुवात करता तेव्हा एक चॅप्टर दिलाय हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड तेव्हा आपण बघतो 1772 पासून तर 1947 पर्यंत, बरोबर. आता मला सांगा, 1772 पासून जर आपण इथे लिहायला सुरुवात केली 150 शब्दांमध्ये लिहायचं तर पॉसिबल आहे का? नाहीये. तर यासाठी डी बासूंनी काय केलेलं आहे, तर जेव्हा त्यांनी इंट्रोडक्शन किंवा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जेव्हा टाकलेलं आहे त्यांच्या बुकमध्ये, तेव्हा त्यांनी काय केलंय माहितीये का, 1772 पासून न टाकता तर 1858 टू 1947 पर्यंतचा भाग टाकलेला आहे, बरोबर. पण इथूनही आता आपण इथपर्यंत लिहायला गेलो तर त्याच्यामध्ये 1861चा ऍक्ट आहे जो गुड गव्हर्नन्स ऍक्ट म्हणून ओळखतो आपण. त्यानंतर आहे 1909चा ऍक्ट आहे, त्याच्यानंतर 1919चा ऍक्ट आहे, 1935चा ऍक्ट आहे. एवढं जर आपण लिहायला गेलो तर आपल्याला 150 वर्ड कमी पडेल. म्हणून मी ना आपल्या जे 19th सेंचुरी किंवा आपण त्याला 20th सेंचुरी म्हणू, अर्ली ऑफ 20th सेंचुरीमध्ये आपल्या भारतामध्ये नेमकं या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेमकं काय झालं, कोणत्या व्हॅल्यू संबंधी, डेमोक्रॅटिक व्हॅल्यू संबंधी आणि फंडामेंटल राईट संबंधी. इथे मला एक गोष्ट लक्षात येतं, जर ती गोष्ट तुम्ही इथे अनालिसिस केली असेल तर मोतीलाल नेहरूचा रिपोर्ट तुम्ही कधी मध्ये अभ्यास केला असेल तर जे मोतीलाल नेहरू होते
नेहरू यांचा एक रिपोर्ट पब्लिश झाला होता. ऑल इंडिया जे कॉन्फरन्स बनली होती इंडियन नॅशनल काँग्रेसची, आणि त्या रिपोर्टमध्ये तेव्हा त्यांनी 19 राईट्स दिले होते. आणि आपण असंही म्हणतो ना, की या 19 राईट्स पैकी काही जे राईट्स आहेत आजही आपल्या मूलभूत हक्कांमध्ये दिसतात, है ना. 19 पैकी 9 घेतले. आणि या मोतीलाल नेहरूच्या रिपोर्टमध्ये आपल्याला दोन्ही तत्वे दिसतात, डेमोक्रेटिक व्हॅल्यूजचे आणि फंडामेंटल राईट्सचे. आता तुम्ही म्हणाल सर डेमोक्रेटिक राईट्स म्हणजे काय? तर डेमोक्रेटिक राईट्स म्हणजे काय? आपण म्हणू शकतो प्रौढ मताधिकार. बघा, त्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं होतं, की भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला, ते मग महिला असो की पुरुष असो, प्रत्येक व्यक्तीला काय असायला पाहिजे? प्रौढ मताधिकार असायला पाहिजे. बरोबर? सोबतच भारतीय लोकांना काय असायला पाहिजे? मूलभूत हक्क सुद्धा असायला पाहिजे. हे मेन्शन केले होते तिथे. म्हणजे आता मी काय करणार आहे, की जेव्हा मला प्रश्न विचारलेला आहे, की कशाबद्दल? तर मला या दोन्ही संकल्पना त्या ठिकाणी दाखवाव्या लागतील. बरोबर? तर जेव्हा मी माझा पहिला इंट्रोडक्शरी पार्ट लिहिला, तर मी पहिलं एक्सप्लेन केलं इंट्रोडक्शरी पार्ट कसा असायला पाहिजे. त्याच्यानंतर मी काय केलं, मोतीलाल नेहरूजींचा जो बॉडी आहे किंवा मोतीलाल नेहरूजींचा जो रिपोर्ट आहे याला एक्सप्लेन केलं, आणि त्याच्या माध्यमातून या डेमोक्रेटिक व्हॅल्यूज आणि फंडामेंटल राईट्स कशा पद्धतीने भारतीय संविधान सभेने इव्हॉल्व केले आणि भारतामध्ये आलेत, याबद्दलचं जी मिडल बॉडी आहे त्याच्यामध्ये मी लिहू शकतो. बरोबर? आता इथे मी काय लिहिलं ते तुम्हाला दाखवतोय, की भारताच्या ऐतिहासिक अनुभवांनी संविधानातील लोकशाही मूल्ये आणि हक्कांना आकार दिलेला आहे. येस, हे झालं ना ऐतिहासिक, कारण की मोतीलाल नेहरूजींचा रिपोर्ट लिहिला मी इथे मी काय लिहिलं? भारताच्या ऐतिहासिक अनुभवांनी. बरोबर? ते झालं. ब्रिटिश राजवटील दडपशाही आणि स्वातंत्र्याचा अभाव यामुळे मूलभूत हक्क, विशेषतः स्वातंत्र्य, समानता समाविष्ट करण्यात आलेले आहेत. हे सुद्धा आपण या ठिकाणी टाकू शकतो, कारण की ब्रिटिश जेव्हा आपल्या भारतामध्ये होते तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते. स्वातंत्र्य, समानता, बंधुता, न्याय कोणत्याही प्रकारे त्यांनी दिलेलं नव्हतं. बरोबर? मग आता ते आपल्याला पाहिजे आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी असं लिहिलं, की ब्रिटिशांमध्ये आपल्याला हे कोणत्याही पद्धतीने अवेलेबल नव्हतं, पण भारतामध्ये जेव्हा मोतीलाल नेहरूंचा रिपोर्ट आला त्यानंतर तुम्ही इथे अजून एक बॉडीचा उल्लेख करू शकता, कराची अधिवेशन. बरोबर? तिथे सुद्धा आपल्याला मूलभूत हक्क दिसतात, त्याचंही तुम्ही टाकू शकता. स्वातंत्र्य चळवळीने लोकशाही, समानता व सामाजिक न्याय यांना बळ दिलेले आहे. बरोबर? त्यानंतर जातीय विषमता, अस्पृश्यता यामुळे समानतेचा हक्क, आरक्षण व्यवस्था उदयास आली, तसेच फाळणीतील धार्मिक तणावामुळे धर्मनिरपेक्षता स्वीकार करण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे इथे, की जेही भारताची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी राहिलेली आहे, याच्यामुळे भारतामध्ये नेमकं त्यावेळेस कोणते इश्यूज होते आणि त्या इश्यूजमुळे आपण आता काय उपाय करू शकलो, हे मी या मधातल्या बॉडीमध्ये लिहिलेलं आहे. गॉट इट? आणि त्याच्यानंतर जो शेवटचा आपला जो पॅराग्राफ असायला पाहिजे, भारतीय संविधाने ऐतिहासिक अनुभवांचे प्रतिबिंब असून ते न्याय, स्वातंत्र्य, समानता, बरोबर, किंवा इथे पुढे लिहिलं आपण बंधुता साध्य करण्याच्या मार्गाने काम करताय किंवा भारताला अजून प्रबळ बनण्याच्या दृष्टिकोनातून पुढे नेत आहे, असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. आय होप तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने आन्सर लिहिलं असेल. तुमचे एक आन्सर काय आहेत, तुम्ही कशा पद्धतीने आन्सर लिहिलं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका, कारण अशाच पद्धतीने आपला आन्सर जर असेल तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळायला इथे काय होईल, आधार होईल. ठीक आहे? काहीही प्रश्न असतील तर तुम्ही या ठिकाणी टाका. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न आहे ना, डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न. मी तर पहिलाही प्रश्न म्हणतो की डायरेक्ट कन्सेप्च्युअल प्रश्न होता, सरळ सरळ प्रश्न होता. काय तिथे सांगायचं, सायलेंट फीचर्स लिहायचे होते आणि सोबत जे डेमोक्रेटिक व्हॅल्यूज आणि फंडामेंटल राईट्सचं इव्होल्युशन लिहायचं होतं. बरोबर? आता आपल्याकडे फक्त 150 वर्ड होते म्हणून एवढं लिहिलं. जर इव्होल्युशन जर लिहायचं असतं तर आपण मग फर्स्ट जनरेशन राईट, सेकंड जनरेशन राईट, थर्ड जनरेशन राईट, फोर्थ जनरेशन राईट सुद्धा त्या ठिकाणी टाकू शकतो. ती डायग्राम लगेच तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला शेवटीला सांगेल की ती डायग्राम कशी काढायची इव्होल्युशन ऑफ राईटची. आता सेकंड क्वेश्चन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. काय लिहिलाय? 15वा वित्त आयोग च्या शिफारशींचे मूल्यांकन करा आणि त्याची 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशीसोबत तुलना करा. तुम्हाला माहित आहे फायनान्स कमिशन काय करतं, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे मनी आहे याचं रिडिस्ट्रीब्युशन कसं करायचं याबद्दल शिफारसी देतं. केंद्राकडे असलेला पैसा हा राज्य सरकारांना आणि केंद्र सरकारने कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन करावं हे सांगते. यालाच आपण एक म्हणतो, नाव देतो फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन. बरोबर? ज्याला वित्तीय विकेंद्रीकरण आपण म्हणतो. लक्षात, वित्तीय विकेंद्रीकरण आपण म्हटलं.
हे कोण सांगतं आपल्याला? फायनान्स कमिशन. आता मला सांगा बरं, फायनान्स कमिशन आर्टिकल 280 मध्ये ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे का? येस. तर जेव्हा आपलं ही अशा पद्धतीचे आपण उत्तर लिहिणार आहे, तर अशा वेळेस काय करायचं, की एक व्हॅल्यू ॲडेड पॉइंट ॲड करून द्यायचा, की भारतीय संविधानामध्ये कलम नंबर 280 अंतर्गत काय दिलेलं आहे? फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन करण्यासाठी, म्हणजेच काय, केंद्र आणि केंद्राकडे असलेला जो पैसा आहे, हा केंद्र आणि राज्यांमध्ये कशा पद्धतीने वर्गीकृत करावा, यासाठी रेकमेंडेशन देणारी जी बॉडी आहे, त्याचं नाव काय? वित्त आयोग. हे भारतीय संविधानाच्या कलम नंबर 280 मध्ये दिलेला आहे. बरोबर. सोबतच त्यामध्ये आपण पुन्हा मेन्शन करू शकतो, की हा जो 15वा वित्त आयोग आहे, याने कधी बसलेला होता? लिहिलं मी 21-26. काय केलंय? केंद्र राज्य आर्थिक संबंध, केंद्र राज्य आर्थिक संबंध अधिक संतुलित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिलं झालं. दुसरी लाईन आली त्याच्यामध्ये, की 15व्या वित्त आयोगाने सांगितलं आहे, की बाबा जेही फायनान्शियल डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे कोणामध्ये? केंद्र आणि राज्यांमध्ये. तर हे जेव्हा डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, ते काय अधिक संतुलित करण्याचा प्रयत्न केलेला आहे केंद्र आणि राज्यांमध्ये. आता तुम्ही म्हणाल, तुम्हाला एक डिफरन्स सांगतो, की जो 14 फायनान्स कमिशन होतं, यांचं रेकमेंडेशन होतं, की 42% जो मनी आहे, तो कोणाला द्यायला पाहिजे? स्टेटला द्यायला पाहिजे. बरोबर. पण ह्या जो 15th फायनान्स कमिशन आहे, त्यांचं रेकमेंडेशन आहे, की आता 42% न देता आपण 41%च द्यायला पाहिजे. कारण जो जम्मू आणि काश्मीर आहे, पुनर्गठनामुळे काय झालंय? 1% त्या ठिकाणी घट करण्यात आलेली आहे. कारण की जम्मू काश्मीर पहिले काय होतं? स्टेट होतं. आता काय झालं? युटी झालेलं आहे. म्हणून जम्मू काश्मीर युटी झाल्यामुळे तिथे 1%चा घट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. यामध्ये लोकसंख्या, आता हे करताना काय काय पॉइंट्स, मुद्दे त्या ठिकाणी गृहीत धरले जातात. पहिला आहे लोकसंख्या, 2011ची लोकसंख्या. त्यानंतर आहे उत्पन्न अंतर, म्हणजे काही राज्य श्रीमंत आहेत, तर काही राज्य आपण पुअर बघतो किंवा गरीब बघतो, असे राज्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. काही राज्यांचं क्षेत्रफळ आहे, वनक्षेत्र आहे आणि कर प्रयत्न यांना महत्व देण्यात आलेले आहे. म्हणजेच काय, जेव्हा फायनान्स कमिशन पैशाचं डिस्ट्रीब्युशन करतं, तर काही मुद्द्यांना समोर ठेवून करतं. हे लिहिणं अत्यंत गरजेचं आहे बरं. लोकसंख्या, उत्पन्न अंतर, क्षेत्रफळ म्हणजे तुमची टेरिटरी जी किती आहे, वनक्षेत्र आणि कर प्रयत्न यांना महत्व देण्यात आलेले आहे. बरोबर. आता जो 15वा फायनान्स कमिशन आहे, त्यांनी काय केलेलं आहे? यांनी म्हटलेलं आहे, की आता आपल्याला आरोग्याला सुद्धा पुढे समोर, म्हणजे नजरेसमोर ठेवायचं आहे, की भारतामध्ये ज्या हेल्थ फॅसिलिटीज आहेत, ते योग्य पद्धतीने जाव्यात. आता मी तुम्हाला रिसेंटली एक एक्झाम्पल देतो, की माझ्या बाबांना हार्ट अटॅक आलेला. बरोबर. तर बाबांची काय म्हणतो आपण, हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे बाबांचं जे नाव आहे, माझ्या बाबांचं स्वतःच्या बाबाचं जे तुम्ही जर बघितलं असेल, तर आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत त्यांना जी मी एन्जिओप्लास्टी केली आहे, त्याच्यामध्ये एकच ब्लॉक असल्यामुळे त्यांनी गव्हर्नमेंटनी 86K इतका जो मनी आहे माझ्या बाबांच्या एन्जिओप्लास्टीसाठी दिला. तर सरकार काय म्हणतं, की आपल्या भारतामध्ये जे पुअर गरीब लोक आहेत, बरोबर, या लोकांना आरोग्याच्या सुखसुविधा इम्प्लिमेंट व्हाव्या, आरोग्याच्या सुखसुविधा योग्य पद्धतीने मिळाव्या, कारण की त्यांच्याकडे फायनान्शियल असिस्टन्स म्हणजे वित्तीय मदत अशी काही नाही आहे. यासाठी वित्त आयोगाने सांगितलं, की आरोग्य सुद्धा तुम्ही बघणं गरजेचं आहे. आपत्ती व्यवस्थापन, ज्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट बघतो, आणि नंतर स्थानिक स्वराज्य संस्था, बघा खूप महत्वाचे मुद्दे सांगितले. 15व्या वित्त आयोगाने आरोग्य सांगितलंय, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना अधिक निधी द्या, ज्याच्या माध्यमातून आपल्या भारत देशामध्ये जे गांधीजींचं स्वप्न होतं, महात्मा गांधीजींचं काय होतं, की डेमोक्रेसी आहे कशी असायला पाहिजे, बॉटम टू टॉप असायला पाहिजे, ते सुद्धा साध्य होईल असं यांनी या ठिकाणी रेकमेंडेशन देताना सांगितलंय. संरक्षण अंतर्गत सुरक्षेसाठी स्वातंत्र्य निधीची शिफारस व्हावी, याची वैशिष्ट्यपूर्ण बाब या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आता मी अशा पद्धतीने लिहिलं, तुम्ही असंही नाही लिहिलं, तुम्ही याला पॉइंट मध्ये जरी टाकलं, तर तुम्हाला काविल मार्क्स यामध्ये भेटू शकतात. बरोबर. त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल, 14वा वित्त आयोग काय म्हणतो, की राज्यांचा वाटा किती असायला पाहिजे? 42%. तिकडे किती आहे? 41%. सहकारी संघराज्य बळकट केले. इथे काय म्हटलंय त्यांनी? कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजेच सहकारी संघराज्याला काय करा? स्ट्रॉंग करा. केंद्र आणि राज्य एकत्र येऊन भारताची डेव्हलपमेंट करा, हेच यांनी या ठिकाणी सुचवलेलं होतं. बरोबर. त्यानंतर अनुदानापेक्षा कर वाटपावर भर दिला.
म्हणजे यांनी काय म्हटलं, जे 14th फायनान्स कमिशन आहे त्यांचं रेकमेंडेशन असं होतं, की तुम्ही सबसिडी देण्यापेक्षा स्टेटला तुम्ही काय द्या, जो टॅक्सच्या माध्यमातून तुमच्याकडे पैसा आलेला आहे, हाच रिडिस्ट्रीब्युशन योग्य पद्धतीने करा. फायनान्स 15 काय म्हणतो, अनुदान द्या, सबसिडीज द्या. त्यासाठी आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना. तुलनेत 15वा वित्त आयोग सशर्त आणि उद्दिष्ट आधारित आहेत. म्हणजेच काय, हे ना इम्प्लिमेंटेशन करण्याच्या मार्गावर काम करते. इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने व्हावं, त्याला किती पैसा लागेल, बरोबर, आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह कसे आहेत याच्याकडे लक्ष देतं. पण जो 14वा वित्त आयोग आहे हा विकेंद्रीकरण आहेत. म्हणजेच काय, की बाबा जास्तीत जास्त अधिकार हा कोणाला द्या, राज्यांना द्या, स्थानिक स्वराज्य संस्थांना द्या, असं कोण म्हणतं, 14th फायनान्स कमिशन म्हणतं. आणि 15th फायनान्स कमिशन काय म्हणतं, ज्या पॉलिसीज आहेत याला योग्य पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करा, असं 15th म्हणतो. बस झालं, हा डिफरन्स पण झाला. आणि हेच लिहिलेलं बघा, 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीचे मूल्यांकन करा आणि त्यांची 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशीसोबत तुलना करा. हेच लिहिलंय आपण. पहिले 15th लिहिलं, नंतर 14th लिहिलं, बरोबर. आता शेवटी जो आपण निष्कर्ष असतो तर काय लिहू शकतो, की 15वा वित्त आयोग हा वास्तववादी असला. वास्तववादी म्हणजे करणार. जसं तुम्ही आपण म्हणतो ना, की भाई पडेंगे यार, पण पडेंगे तो कल से पडेंगे. आणि कल येतच नाही, उद्या येतच नाही आपल्यासाठी. आपण असं म्हणतो भारतीयांबद्दल, वी आर ग्रेट इन इमॅजिनेशन. खूप स्वप्न बघतो, ड्रीम्स बघतो, की नाही भाई मी DYSP बनेल, मी SDO बनेल, मी IAS बनेल, मी IPS बनेल. पण त्याला लागणारी मेहनत आपण करत नाही. वी आर ग्रेट इन इमॅजिनेशन बट लॅक इन एक्झिक्युशन ऑर इम्प्लिमेंटेशन. म्हणजेच काय, की आपला जो 15th फायनान्स कमिशन आहे हा काय वास्तव्यवादी धोरण आपल्याला सांगतो, की बाबा इम्प्लिमेंटेशन करा, त्याला अनुदान लागलं ते द्यायला तयार आहे आम्ही, म्हणजे केंद्र सरकार असं. आणि राज्याच्या आर्थिक स्वायत्तेवर काही मर्यादा आणतो. हेच तुम्हाला सांगतोय, की इथे काय म्हणतो 15th कमिशन, तुम्हाला जे पाहिजे आम्ही देतो, पण तुम्ही आमच्या हिशोबाने करा. पण 14th फायनान्स कमिशन काय म्हणतो, आर्थिक विकेंद्रीकरण करा, आम्ही पैसे देतो, तुम्ही फक्त डेव्हलपमेंट करा. हा एक महत्वाचा डिफरन्स या ठिकाणी आपण लिहू शकतो, की 15वा वित्त आयोग वास्तवावे दिसला तरी सुद्धा आर्थिक स्वायत्तेवर मर्यादा आणतो, पण 14वा वित्त आयोग हा काय करतो, आर्थिक विकेंद्रीकरणावर जास्त लक्ष केंद्रित करतो. हेच या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. आय होप तुमच्यापैकी सर्वच विद्यार्थ्यांनी अशाच पद्धतीने उत्तर लिहिलं असेल. तर तुम्ही तुमच्या उत्तरांमध्ये काय काय लिहू शकता, एखादी तुमचा जर मुद्दा असेल तो सुद्धा तुम्ही यामध्ये मांडू शकता. खूप सोपा प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आंतरराज्य परिषदेच्या कोणत्या समस्या आहेत त्यावर उपाययोजना सुचवा. बरोबर, इथे सुद्धा 2 प्रश्न आहे. प्रश्न एकच आहे पण त्याला आपण 2 भागामध्ये, काय समस्या आणि दुसरा काय उपाययोजना. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ इंटरस्टेट काउन्सिल, सजेस्ट द मेजर्स फॉर इट. म्हणजे आपल्याला काय करायचे आहेत, उपाय सुद्धा द्यायचे आहेत, की जे काही मर्यादा आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत ते तर लिहायचेच आहेत, पण ते दूर करण्यासाठी काही मेजर्स सुद्धा द्यायचे आहेत. तुम्ही जर बघितलं असेल आर्टिकल नंबर 263 नुसार राष्ट्रपती काय करू शकतो रे, इंटरस्टेट काउन्सिलची इम्प्लिमेंटेशन करतो. ती कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे, आपल्या संविधानामध्ये लिहिली आहे, बरोबर. पण तुम्ही बघितलं असेल ही बॉडी बसली ना 1990s ला बसली, भारतीय संविधानामध्ये दिलेली आहे. तरी सुद्धा तुम्ही विचार करा, की ही बॉडी जेव्हा बसली ना 1990 ला, VPC सरकारने बसवली. त्याच्या अगोदर सरकारी कमिशनचे रेकमेंडेशन आले होते. 1883 ला बसला, 1983 ला बसला आणि 1987 ला त्यांनी रेकमेंडेशन दिले. आणि त्यांच्या रेकमेंडेशनला इम्प्लिमेंट करण्यासाठी VP सिंग सरकारने काय केलं होतं, या बॉडीला इम्प्लिमेंट करण्याचं काम केलेलं, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल 2014 मध्ये सुद्धा जेव्हा नवीन सरकार बसण्यात आलं होतं, तुम्हाला माहित असेल NDAचे जे सरकार बसण्यात आलं होतं त्यांनी सुद्धा मोठ्या जोशाने होशाने है ना आपल्या भारतामध्ये आंतरराज्य परिषद स्थापन करून योग्य पद्धतीने पुढची वाटचाल करू असं सांगितलं होतं. पण त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर बसलंच नाही, बरोबर. मग काय असे प्रॉब्लेम्स आहेत, की का बरं हे आंतरराज्य परिषद बसत नाही, वारंवार बसत नाही. त्यांना तुम्ही जर बघितलं असेल सरकारी या कमिशनचे रेकमेंडेशन आहे, बरोबर. लिहू आपण, सरकारी कमिशनचे रेकमेंडेशन आहे की वर्षातून 3दा बसायला पाहिजे, सगळ्या मीटिंग कॉन्फरन्समध्ये व्हायला पाहिजे, बहुमताने निर्णय यायला पाहिजे, सगळ्या राज्याचे मंत्री लोक असायला पाहिजे, म्हणजे CM असायला पाहिजे, ज्या राज्यांचे CM नसेल तिथले राज्यपाल असायला पाहिजे, म्हटलंय की नाही.
म्हणजे तुम्ही विचार करा, ही इतके सुंदर रेकमेंडेशन आहे आणि याच्या माध्यमातूनच आपण आपल्या भारतामध्ये कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, सहकारी संघराज्याला काय देऊ शकतो? चालना देऊ शकतो. है ना? योग्य पद्धतीचे निर्णय आपल्या भारताचे दृष्टिकोनातून, डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून येऊ शकतात, पण बसत नाही. बघा, हेच लिहिलंय, आंतरराज्य परिषदी केंद्र राज्य आणि राज्यांमधील समन्वयासाठी म्हणजे हार्मोनीसाठी इस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. असली तरी तिच्या कार्यक्षमतेत काही समस्या दिसतात. म्हणजे एवढं सांगायचं, ही जर बॉडी प्रॉपरली जर भारतामध्ये बसली ना, तर आपल्या भारतामधल्या समस्या काय आहेत, की नॉर्थ ईस्टच्या समस्या काय आहेत, साऊथ इंडियाच्या समस्या काय आहेत, वेस्टच्या समस्या काय आहेत, नॉर्थच्या समस्या काय आहेत, मिडल इंडियाच्या समस्या काय आहेत, त्या समजून येईल. आणि त्याच्या माध्यमातून त्या बॉडीमध्ये एक योग्य पद्धतीचा निर्णय येईल. त्याला आपण काय करू शकतो? टॅकल करू शकतो. जसं तुम्ही जर बघितलं असेल, आपल्या भारतामध्ये एक्स्ट्रीमिझम ज्याला आपण कधीमध्ये नक्सलिझम सुद्धा म्हणतो. तर लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम ज्याला आपण नक्षलवादाच्या स्वरूपामध्ये बघतो, तो आपल्याला कसा कमी करायचा असेल. त्याच्यानंतर तुम्ही जो फोर्टिफाईड करन्सी नेपाळच्या मधून भारतामध्ये येतं किंवा इकडे ओपीएम सारखे जे पदार्थ, अंमली पदार्थ आहेत, आपण पंजाबच्या बॉर्डरमधून भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्याला कसं टॅकल करता येईल? इथून निघू शकतात की नाही? योग्य पद्धतीचे निर्णय या पद्धतीने येऊ शकतात. तर मग आपण तिथे लिहायचे, की यांच्या बैठकी ज्या आहेत अनियमितपणे होतात. वर्षातून 3दा भरल्या पाहिजे म्हणते, भरतच नाही तुम्ही जर बघितलं असेल तर. असल्याने सातत्यपूर्ण संवाद होत नाही, म्हणजे कम्युनिकेशनच नाहीये. त्यानंतर निर्णय सल्लागार स्वरूपाचे आहे. यांनी दिलेले डिसिजन बाइंडिंग नाहीये. बरोबर? आता या परिषदेमध्ये जे डिसिजन येतात, तर हे सरकारवर बाइंडिंग असायला पाहिजे का? कायदे मंडळावर बाइंडिंग असायला पाहिजे का? याच्याबद्दल काही सांगितलं नाही. सल्लागार स्वरूपाचे आहेत. अंमलबजावणीवर बंधनकारक नसते. म्हणजे यांनी दिलेलं रेकमेंडेशन इम्प्लिमेंट करणंच बंधनकारक नाहीये. राजकीय मतभेद तुम्ही जर बघितलं असेल, वरती एनडीएचं सरकार असतं आणि खाली नॉन एनडीए असतं. त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद. बरोबर? केंद्राचे वर्चस्व सहकारी राज्यांची भावना कमी होता, म्हणजे लोप पावता आपण असं म्हणतो. सचिवालयाची कमकुवत रचना आणि विषयांवरील मर्यादित चर्चा देखील अडचण आहेत. म्हणजे जे मुद्दे या ठिकाणी डिस्कस करायला पाहिजे त्याच्यावर चर्चा न होऊन भलत्याच मुद्द्यांवर त्या ठिकाणी चर्चा केली जाते, है ना? असं. उपाय मग आता काय करायला पाहिजे? तर पहिलंच, की बघा आपण काय मेजर्स बघितले, याच्यामधल्या समस्या बघितल्या. आता या समस्यांना दूर करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना द्यायच्यात. म्हणजे काय? नियमितपणे बैठकी घेणे. त्याला नियमितपणे बैठकी घेणं. बरोबर? त्यानंतर यांनी दिलेले जे निर्णय आहेत, हे काय करणं? बंधनकारक करणं. बंधनकारक असल्यामुळे काय होईल? अंमलबजावणी केल्या जाईल. बरोबर? त्यानंतर निर्णयांच्या अंमलसाठी फॉलो अप यंत्रणा मजबूत करणं. म्हणजे आता बंधनकारक केले तर अंमलबजावणी करावी लागेल. अंमलबजावणी होतंय की नाही याचं एक्नॉलेजमेंट घेणं गरजेचं आहे. खरंच तुम्ही काय म्हणतो आपण इम्प्लिमेंटेशन किंवा त्याची अंमलबजावणी करता की नाही याचं एक्नॉलेजमेंट घेणं अत्यंत गरजेचं आहे. आय होप समजलं असेल. नंतर काय? स्वतंत्र आणि समक्ष सचिवालय म्हणजे सेक्रेटरिएट सुद्धा बनवायला पाहिजे आणि सोबतच याच्यामध्ये जो डिसिजन आहे हा बहुमताने घेऊन त्याच्या माध्यमातून हे डिजिटलाइज करून भारतामध्ये प्रत्येक लोकांपर्यंत यांच्या जे मीटिंग्स आहेत हे पोहोचवायला पाहिजे आणि सोबतच यांच्या जर काही इश्यूज असे आहेत की त्याला या बैठकींमध्ये आपण सॉर्ट आउट करू शकत नाही, तर अशा वेळेस काय करायला पाहिजे, की समितीच इम्प्लिमेंटेशन करून आपल्या भारतामध्ये छोटे जे मुद्दे आहेत ते दुरुस्त करायला पाहिजे. लिहिलंय त्यामुळे मग इथे आपण निष्कर्षामध्ये लिहिलो. त्यामुळे आंतरराज्य परिषद अधिक प्रभावी बनून केंद्र राज्य समन्वय आणि सहकारी संघराज्य मजबूत होईल. ही लाईन अत्यंत महत्वाची आहे, अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मी तर म्हणतो ही लाईन जर तुम्ही पहिल्याही पॅसेजमध्ये टाकली असती तरी जमलं असतं, की काय आंतरराज्य परिषदेमुळे भारत जे संघराज्य आहे ते अधिक काय म्हणतो समन्वय बनवेल आणि सहकारी संघराज्य बनून काय मजबूत होईल असं लिहायचं आहे. शेवटचं वाक्य. आय होप हा सुद्धा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. हा सुद्धा तुमच्या लक्षात आला असेल. आता हा थोडासा ना कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. कन्सेप्च्युअल प्रश्न आणि हा प्रश्न ना मी म्हणतोय ना डायरेक्टली तुम्हाला कुठून आला माहितीये का? 11वीचं स्टेट बोर्डचं बुक काढा तुम्ही. 11th स्टँडर्डचं. स्टेट बोर्डचं, मी एनसीईआरटीचं नाही बोललो, स्टेट बोर्डचं. त्याच्यामध्ये दिलंय की संसदीय कामकाजाच्या आरोग्यात झालेली घसरण, त्यामुळे लोकशाहीचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून तिची भूमिका कमकुवत होत आहे. चर्चा
आणि विश्लेषण करा, चर्चा पण करा आणि त्यातला एक्सप्लेनेशन पण द्या. दिलाय तर द डिक्लाइन ऑफ द हेल्थ ऑफ द पार्लिमेंटरी फंक्शनिंग विकनिंग इट्स रोल ॲज अ की पिलर ऑफ डेमोक्रेसी. तुम्ही जर बघितलं असेल, संसद आपल्या भारत देशाचा एक महत्वाचा पिलर आहे की ज्याच्यामध्ये आपल्या भारतासंदर्भातले सगळेच कायदे बनतात. बरोबर, ऑल इंडिया लॉज बनतात आणि या लॉच्या माध्यमातून आपला देश प्रबळ बनतो, आपला देश मजबूत बनतो, जिथे आपल्या संपूर्ण भारताच्या डेव्हलपमेंटसाठी कायदा, रूल्स, रेग्युलेशन, लॉज, अमेंडमेंट्स, ऍक्ट्स बनले जातात आणि आपल्या लोकशाहीला मजबूत करणारा जो भाग आहे म्हणजे ती संसद आहे. मग ही संसद जर कमकुवत झाली तर म्हणजे आपल्या देशाची लोकशाही सुद्धा कमकुवत होईल असं म्हणू शकतो आपण, है की नाही? तर ही लोकशाही कमकुवत न व्हायला म्हणून आपल्याला पार्लिमेंटला काय करणं, मजबूत करणं अत्यंत गरजेचं आहे. बघूयात, संसद लोकशाहीचा केंद्रबिंदू असून ती विधी निर्मिती म्हणजेच काय, कायदा निर्मिती, कायदा निर्मिती कर. येस, कायदा बनवते, सोबतच ती काय उत्तरदायी आहेत. म्हणजे काय रे, आन्सरेबल आहेत. कुणाला? तुम्ही अभ्यास केला असेल, बरोबर, की जी पार्लिमेंट आहे कोणाला उत्तरदायी असतं, काउन्सिल ऑफ मिनिस्टर कोणाला उत्तरदायी असतं, बरोबर. त्याच्यानंतर जी लोकसभा आहे ही कोणाला उत्तरदायित्व असतं तुम्ही बघितलं असेल, आन्सरेबल आहे. सोबतच ही जी संसद आहे हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, जिथे ऑल इंडिया रिप्रेझेंटेशन आहे, बरोबर. या कायद्याने शासनावर नियंत्रण ठेवते 100%. नंतर परंतु अलीकडील काळात तिच्या कामकाजाच्या गुणवत्तेत घसरण होताना दिसते, 100% दिसत आहे. तुम्ही जर बघितलं असेल, एक दोन आपण इथे आपल्याला एक्झाम्पल द्यायचं, जसं की मधामध्ये झालं होतं, सरकारने 0 अवर बंद करून टाकला होता. मधामध्ये सरकारने क्वेश्चन अवरच बंद करून टाकला होता, बरोबर. क्वेश्चन अवर बंद करून टाकला होता. त्याच्यानंतर सरकारने मधामध्ये अशा काही गोष्टी केलेल्या होत्या ज्याच्यामुळे संसदेचं कामकाजच व्यवस्थित चालू नव्हतं. सॅटर्डे संडे सुट्टी है ना, मधात कोरोना आला, कोरोनामध्ये कामकाज झालं नाही. म्हणजेच काय, आपल्याला असं इथे दाखवायचं आहे की बाबा या कोणत्या प्रक्रियेमुळे आपल्या संसदेचे जे पिलर्स आहेत किंवा संसद जे कामकाज करण्याची जी पद्धत आहे याच्यामध्ये का बरं कमकुवतपणा झालेला आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, बरोबर. आता बघू, अधिवेशनाचे कमी दिवस. अधिवेशन तुम्हाला माहित असेल, आपल्याकडे 3 अधिवेशन आहे, BMW, बजेट, मान्सून, विंटर. सुट्टीच 3 महिने आहे, त्याच्यामध्ये अधिवेशन सुरू होते, बंद होते, बरोबर. आणि अधिवेशनामध्ये बैठकी होतात, बैठकीमध्ये गेल्यानंतर कोणी प्यार की झप्पी देते तर कोणी प्यार की पप्पी देते. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल, वारंवार एकाच मुद्द्यांवर चर्चा, ज्या मुद्द्यांवर डिस्कस करायला पाहिजे त्या मुद्द्यांवर डिस्कस करत नाही. एक छोटंसं उदाहरण तुम्ही लिहू नका पेपरमध्ये, पण मी तुम्हाला सांगतो की जिथे वंदे मातरम या गीताला डिस्कस करण्यापेक्षा की आपल्या भारतामध्ये काय ओरिजिनल समस्या काय आहेत, त्या समस्यांवर जर चर्चा केली तर आपल्या संसदेचं काम अधिक मजबूत होईल. पण तसं होताना दिसत नाही आपल्याला. अधिवेशन कमी दिवस चालतं, त्यानंतर वारंवार व्यत्यय आणि स्थगिती. कधी मध्ये विरोधी पक्ष सरकारला काही डिसिजन मेकिंग घेऊ देऊ शकत नाही, कारण त्यांना असं वाटतं की बाबा जे केंद्रामध्ये जे सरकार आहेत हे आपली सत्ता पूर्ण भारतामध्ये प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या अमेंडमेंट करतात किंवा संविधानामध्ये बदल करतात किंवा संविधानाविरोधी बदल करत आहेत. तर म्हणून ते विरोधी पक्ष सुद्धा व्यत्यय आणि स्थगिती आणतं. विधेयकांची मर्यादित चर्चेत घाईघाईने मंजुरी, जसं तुम्ही बघितलं असेल, फार्मर बिल्स आले होते, बरोबर. फार्मर बिल्सला प्रॉपर डिस्कस पण केलं नव्हतं आणि डायरेक्टली पास करून टाकलं होतं. मग सुप्रीम कोर्टने मधात पुढाकार घेतला आणि मग त्याला मागे घ्यायला लावलं, हे सुद्धा आपण लिहू शकतो. त्यामुळे गुणवत्ता घटलेली आहेत. अनेक विधेयके स्थायी समित्यांकडे न पाठवता पारित होतात. म्हणजे ही सुद्धा एक अत्यंत लाजिवणारी गोष्ट आहे आपल्या भारतीय लोकशाहीला, की स्वातंत्र्य झाल्यानंतर इतक्या वर्षानंतरही आपण आपल्या संसदेचं कामकाज योग्य पद्धतीने पुढे नेऊ शकलो नाही. आणि सरकार इथे आहे ना, ही खूप चुकीच्या पद्धतीने काम करतं कधी-मध्ये. जसं मी उदाहरण दिलं फार्मर बिल्स, है ना, पास करून टाकलं. समित्यांकडनं डायरेक्टली पास केलं होतं. तसेच कार्यकारी वर्चस्व, पक्षशिक्त म्हणजे व्हीप आणि विरोधी पक्षांची मर्यादित भूमिका यामुळे प्रभावी चर्चा कमी होत आहे. ज्याच्यामध्ये आपण विरोधी पक्षाला लोकशाहीचा एक आधारस्तंभ म्हणतो, की बाबा विरोधी पक्ष लोकशाहीला मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. पण आपल्या भारत देशामध्ये जर तुम्ही बघितलं असेल 2014 पासून तर 2029 पर्यंत विरोधी पक्ष तितका प्रबळ नाहीये, स्ट्रॉंग नाहीये. बरोबर.
यामुळे संसदेचे उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि लोकप्रियता या मूल्यांवर परिणाम होतो आहे. जनतेचा विश्वास कमी होतोय 100%. जेव्हा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला आठवतं, की त्यांनी म्हटलेलं होतं, की भारतीय संविधान कितीही चांगलं असलं, पण त्याला वापरणारे हात जर अयोग्य असतील, तर भारतीय संविधान चांगलं असून चालणार नाही. पण भारतीय संविधान कितीही वाईट असेल, पण त्याला चालवणारे हात जर योग्य असतील, तर भारतीय संविधान चांगलंच असेल. असंच मला इथे म्हणायचं आहे, की भारतीय संसद कितीही चांगली असली, त्याच्यामध्ये कितीही चांगल्या पद्धतीचे थॉट्स लिहिले आहेत, की आन्सरेबल आहेत. काय पारदर्शक आहेत, लोकप्रतिनिधित्व आहेत. पण ते इम्प्लिमेंट करणारे जे प्रतिनिधी आहेत, ते जर अयोग्य असतील, तर ह्या संसदेच्या कामकाजामध्ये अयोग्यता, कमतरता येणार म्हणजे येणार. म्हणून पुढे लिहितो आपण, निश्चित किमान अधिवेशन दिवस, म्हणजे याने डिफाईन करायला पाहिजे, की इतके दिवस अधिवेशन भरायलाच पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून जो त्यांचा दिवसक्रम चालतो, याच्यामध्ये क्वेश्चन अवर असतो, तुम्हाला माहित असेल. पहिले क्वेश्चन अवर, नंतर 0 अवर, नंतर रिसेस, नंतर अजेंडा अवर, बरोबर? हे प्रॉपरली त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. प्रश्न उत्तर तास असतो, शून्य प्रहर असतं, मग रिसेस असतं, नंतर अजेंडावर असतो. हे सगळं त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. सोबतच ज्याही तिथल्या समिती आहेत, स्टँडिंग कमिटीज आहे, त्यानंतर पब्लिक अकाउंट कमिटी आहे, लोकलेखा कमिटी आहे, अंदाज समिती आहेत, यांचंही बैठकीकरण करणं इथे गरजेचं आहे. सोबतच खासदारांचे योग्य प्रशिक्षण देणं, त्यांना आचारसंहितेमध्ये, कोड ऑफ कंडक्टमध्ये कशा पद्धतीने शिस्तीचे पालन करणं, हे सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. लक्षात आणलेला विकनिंग इट्स रोल्स इन डेमोक्रेसी. म्हणूनच या सर्व गोष्टींमुळे जो लोकांचा विश्वास आहे कशावर, संसदेवर, तो आता कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळेच या लोकशाहीला तडा जाण्याची भीती भारतीय लोकांच्या मनामध्ये घर करत आहे. संपलं. ये ऐसा उत्तर आपका होना चाहिए था. किसने किसने लिखा तो मुझे कमेंट में जरूर बताओ, की तुम्ही त्यापैकी कोणत्या कोणत्या मुलांनी अशा पद्धतीने उत्तर लिहिलं. बघा आता हा जो प्रश्न आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा गुड गव्हर्नन्स आहे, बरोबर? चांगले प्रशासन, सुशासन, पारदर्शकता सुनिश्चित करायच्या कार्यकारी आणि न्यायपालिका यांची भूमिका स्पष्ट करा. म्हणजे इथेही तुम्हाला गोष्ट पहिले क्लिअर करून घ्या. आपल्याला काय सांगितलंय? गुड गव्हर्नन्स, बरोबर? आणि दुसरं आहे ट्रान्सपरन्सी, म्हणजे पारदर्शकता. ह्या दोन गोष्टीला घेऊन लिहायच्या आहेत. आणि या दोन गोष्टीमध्ये कोणाची भूमिका? एक कार्यकारी मंडळाची आणि दुसरी न्यायपालिका, म्हणजे एक्झिक्युटिव्ह आणि दुसरी ज्युडिशियरी. या दोघांची भूमिका लिहायची आहेत विथ रिस्पेक्टिव्ह ट्रान्सपरन्सी आणि गुड गव्हर्नन्स. म्हणजे कार्यकारी मंडळाने गुड गव्हर्नन्स मध्ये आणि ट्रान्सपरन्सी मध्ये काय काय करू शकतो ते या ठिकाणी लिहायचं आहे. आणि सोबत न्यायपालिका या गुड गव्हर्नन्स मध्ये आणि पारदर्शकतामध्ये काय काय करू शकतं ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं. बघा मी काय लिहिलं. भारतामध्ये सुशासन आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी कार्यकारी आणि न्यायपालिका दोन्हींची महत्वपूर्ण भूमिका आहे. येस, 100% ज्युडिशियरी आहे आपल्या देशामध्ये, जस्टिस देण्याचं काम करत आहे. आणि एक्झिक्युटिव्ह या जे लेजिस्लेचरनी जे लॉज बनवले आहेत त्याला इम्प्लिमेंट करण्याचं काम करतं. म्हणजेच काय, हे सुशासन आणि पारदर्शकता निर्माण करायची असेल तर न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळ हे दोघंही महत्वाची भूमिका बजावतात. कार्यकारी धोरणांची अंमलबजावणी करून प्रशासन कार्यक्षम बनवते, हे सांगितलं मी तुम्हाला, बरोबर? कार्यकारी मंडळ काय करते? धोरणांची अंमलबजावणी करून प्रशासन कार्यक्षम बनवते, बरोबर? कॅपेबल बनवते. ई गव्हर्नन्स, डिजिटल इंडिया, RTI कायद्यांची अंमलबजावणी, DBT यासारख्या उपक्रमाद्वारे पारदर्शकता वाढवली जाते, भ्रष्टाचार कमी केला जातो. तसेच उत्तरदायित्वासाठी लोकपाल, CVC यासारख्या संस्थांचा वापर केला जातो. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल ना, हे विद्यार्थी मित्रांनो लिहिणं, मी तर सांगतो अशा पद्धतीचा जर तुमचा आन्सर आला तर तुम्हाला पास होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. काय लिहिलं मी? कार्यकारी मंडळ काय करते? धोरणांची अंमलबजावणी करते आणि तिथून ते काय होतं? कार्यक्षम बनतं. प्रशासन, गुड गव्हर्नन्स कार्यक्षम बनतं. बरोबर ना? मग हे कशाच्या माध्यमातून होतं? हे आहे ई गव्हर्नन्स. मी तुम्हाला जर तुम्ही बघितलं असेल आपल्याच या ज्ञानज्योतीच्या युट्यूब चॅनलला गुड गव्हर्नन्सचे, सोशल जस्टिसचे काही टॉपिक्स घेतले आहेत, त्याच्यामध्ये मी कव्हर केलेलं आहे. ई गव्हर्नन्स, डिजिटल इंडिया, RTI हे काय करतात? कायद्याच्या अंमलबजावणी करण्याला प्रोत्साहन देतात आणि सोबतच त्याला पारदर्शक सुद्धा बनवते. त्याच्यानंतर आन्सरेबल साठी लोकपाल आहे, CVC आहे, लोकायुक्त आहे, बरोबर? ह्या सुद्धा बॉडी आपल्याला बघायला मिळतात. हे कोण करतं? एक्झिक्युटिव्ह करतं. मग आता न्यायपालिका काय करतं? न्यायपालिका संविधानाचे संरक्षण करतात आणि तीच महत्वाची बाब आहे.
संविधानाचे रक्षण करताना प्रशासनावर नियंत्रण ठेवते. न्यायालयीन पुनर्विलोकन इथे लिहू शकतात. सोबत इथे लिहू शकता तुम्ही न्यायालयीन पुनर्विलोकन. त्याच्यानंतर ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम लिहू शकतात. ज्युडिशियल ओव्हररीच लिहू शकतात. बरोबर. जनहित याचिका, ज्याला RTI म्हणतो आपण. सॉरी, RTI नाही, RTI तर आपण इथे लिहिलं. याला PIL म्हणतो. PIL, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. सॉरी, RTI न म्हणता आपण त्याला काय म्हणतो, PIL, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, है ना. जनहित याचिका विविध ऐतिहासिक निर्णयाद्वारे पारदर्शकता, उत्तरदायित्व सुनिश्चित केले जाते. दुसरं तुम्ही याच्यामध्ये एखादी केस टाकू शकता, केशवानंद भारती आहे, चिपकून द्यायची आहे की नाही. केलं. RTI आणि माहितीच्या अधिकाराला न्यायालयांनी बळ दिलेले आहेत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आपल्या न्याय मंडळाचा आणि सोबतच कार्यकारी मंडळाचा सुशासन आणि पारदर्शकता यामध्ये काय महत्वाचा वाटा आहे हेच आपण या ठिकाणी लिहिलं. मग तथापि म्हणजे आपला निष्कर्ष, कार्यातील विलंब आणि न्याय प्रक्रियेतील प्रलंबित खटले ही आव्हाने आहेत. म्हणजेच तारीख पे तारीख 2.5 किलो काळ. बरोबर. प्रलंबित खटले म्हणजे आज निर्णय यायचा तर तो इथून 2 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी निर्णय होतो. तशा डिले इन जस्टिस इज इक्वल टू इनजस्टिस आपण म्हणतो. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दोन्ही संस्थांचे प्रभावी समन्वय सुशासन आणि पारदर्शकतेसाठी आवश्यक आहे. म्हणजे दोघांमध्ये समन्वय असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या भारत देशामध्ये चांगले प्रशासन आणि पारदर्शकता सुनिश्चित केली जाऊ शकते, असं आपण या प्रश्नांमध्ये लिहू शकतो. आय होप 5 प्रश्न तुम्हाला समजले असेल आणि अशाच पद्धतीने तुम्ही तुमचे आन्सर लिहिले असेल. तर आता थोडंसं आपण अशाच पद्धतीने पुढचेही आन्सर तुमचे कसे असायला पाहिजे ते तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, संयुक्त राष्ट्राच्या सुधारण्याची गरज या संदर्भात संयुक्त राष्ट्राच्या समिट फ्युचर 2024 चे चिकित्सक प्रशिक्षण करा. क्रिटिकली एक्झामाइन द युनायटेड नेशन समिट ऑफ फ्युचर 2024 विथ रेफरन्स टू द नीड ऑफ युनायटेड नेशन रिफॉर्म्स. ही जी समिट भरलेली होती विद्यार्थी मित्रांनो, ती यासाठी होती की जे युनायटेड नेशन्समध्ये रिफॉर्म करण्याची गरज आहे. तुम्ही जर बघितलं असेल की तिथे 5च मेंबर आहे परमनंट वाले, बरोबर. तर त्याच्यामध्ये सुधारणा करून भारतीयाला सुद्धा त्या ठिकाणी ऍड करा आणि त्याला मल्टी मेंबर पुन्हा बॉडी बनवा, ज्याच्या माध्यमातून या जगामध्ये योग्य पद्धतीचे निर्णय येईल आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक जो गरीब देश आहे किंवा अंडर डेव्हलपिंग कंट्री किंवा लिस्ट डेव्हलप कंट्रीज आहे यांना सुद्धा त्या ठिकाणी काय मिळेल, प्रतिनिधित्व मिळेल असं सांगण्यात आलं होतं. बघून घेऊ काय आहे तिथे आन्सर. बघा, संयुक्त राष्ट्राची आजच्या बहुध्रुवीय जगाशी पूर्णपणे सुसंगत नाही, कारण तिथे 5च आहे, ज्याला 5 पॉवरफुल नेशन्स आपण म्हणतो. पण आज आहे का, आज मल्टी पोलार वर्ल्ड आहे, ज्याला आपण बहुध्रुवीय जगाशी पूर्णपणे सुसंगत नाही असं आपण म्हणतो. कारण 5च आहे ना, बाकीचे कुठे आहे, बाकीचे लिस्ट डेव्हलप कंट्रीज आहे, इंडिया कुठे आहे, जर्मनी कुठे आहे, बरोबर. त्यामुळे सुधारणा आवश्यक ठरतात. ते पहिले आवश्यक होतं, ठीक आहे 5 होते, तुम्ही डेव्हलप झाले होते, पण आता अख्ख्या जगाचा सहभाग त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर 2024 मधील समिट ऑफ द फ्युचर महत्वाचा टप्पा मानला जातो आणि यांनी हेच सांगितलं होतं की बाबा आता या UN मध्ये रिफॉर्म्स होणं गरजेचं आहे. UN मध्ये जितके जास्त रिफॉर्म्स होईल तितकं जास्त आपला हा जो जग आहे, वर्ल्ड ॲज अ ग्लोब ॲज अ विलेज म्हणून आपण बघू शकतो. ग्लोब ॲज अ विलेज. ठीक आहे. मग या परिषदेमध्ये बहुपक्षीय सहकार्य, सगळ्यांचं सहकार्य असणं गरजेचं आहे. डिजिटल गव्हर्नन्स, हवामान बदल, शाश्वत विकास यावर भर देण्यात आला आणि यालाच त्यांनी नाव दिलं पॅक्ट फॉर द फ्युचर. आता अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर तुम्हाला या ठिकाणी एक मुद्दा लिहायचा, हा कधीच विसरायचा नाही. शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. याच्यामध्ये दुसरा मुद्दा काय टाकायचा की कार्बन न्यूट्रल, बरोबर. की हवामान बदल जो क्लायमेट चेंज होता याच्यासाठी काय तुम्हाला माहित असेल, कार्बनचा इश्यू आहे, त्याला कमी करणं. डिजिटल गव्हर्नन्स आणि बहुपक्षीय. आता हे तर महत्वाचे, तुम्हाला जर हा प्रश्न जरी नसता आला ना, तुम्ही हे मुद्दे टाकायलाच पाहिजे होते. कारण युनायटेड नेशन मध्ये काय असतं तुम्हाला माहिती असेल तर एक शाश्वत विकास महत्वाचा मुद्दा आहे, त्यानंतर हवामान क्लायमेट चेंजचा मुद्दा आहे, त्यानंतर डिजिटल गव्हर्नन्सचा मुद्दा आहे आणि बहुपक्षीय सहकार्य मांडण्यात आले. जागतिक प्रशासन अधिक समावेशक म्हणजे इन्क्लुझिव्ह, पारदर्शक म्हणजे काय रे, ट्रान्सपरंट, आणि उत्तरदायी म्हणजे काय रे, आन्सरेबल असणं. म्हणजे आता हे जे युनायटेड फोरम्स आहेत हे काय असायला पाहिजे,
सर्वसमावेशक, पारदर्शक आणि उत्तरदायित्व. इथे तुम्ही अशी जरी काढली असती डायग्राम आणि त्याला नाव दिलं असतं पिलर्स ऑफ युनायटेड नेशन फोरम आणि पहिलं लिहिलं असतं सर्वसमावेशक, पारदर्शक आणि उत्तरदायित्व. एक नंबर मजा आली असती. ठीक आहे. मग तथापि उपक्रमावर टीका अशी की सुरक्षा परिषदेच्या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये मूलभूत जे तिथले 5 देश आहे याच्यामध्ये बदल करून मुद्द्यांवर ठोस निर्णयांचा अभाव आपल्याला आजही बघायला मिळतो. विकसित आणि विकसनशील देशांमधील जे मतभेद आहेत याची अंमलबजावणी अनिश्चित मानली जाते. त्याला आता योग्य पद्धतीने आपल्याला करावी लागेल आणि ही परिषद दिशादर्शक असली तरी सुद्धा UN मध्ये संचारात्मक सुधारणा, स्ट्रक्चरल रिफॉर्म्स होणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः UNSCचा विस्तार आणि प्रतिनिधित्व वाढवणे हे आवश्यक आहे. हेच मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे ही जी समिट आहे ना त्यासाठीच घेण्यात आली होती की जे युनायटेड नेशन्सचे जे महत्वाचे मुद्दे आहेत, डिजिटल गव्हर्नन्स, शाश्वत विकास, क्लायमेट चेंज याच्यावर तर त्यांना रिफॉर्म्स आणायचेच आहेत. पण ॲट द सेम टाइमला जेही मुद्दे आहेत कोणते युनायटेडमध्ये सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जे 5च देश आहेत परमनंट काउन्सिल आपण ज्याला म्हणतो त्यांच्यामध्ये जे लिस्ट डेव्हलप कंट्रीज आहे किंवा डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांचा इथे सहभाग वाढवणे, प्रतिनिधित्व वाढवणे अत्यंत गरजेचं आहे. हे अशा पद्धतीचं तुमचं हे उत्तर असायला पाहिजे. आय थिंक आपल्या ज्ञानज्योतीच्या करंट अफेअरच्या मुद्द्यांमध्ये हा इश्यू आहे. बरोबर. 2024च्या जो करंट अफेअरचा आहे ना, ही 24 आहेत, ही 25ला भरलेली होती आणि आपण या ऑगस्ट 2025 मध्ये काहीतरी याची मीटिंग झालेली आणि हे आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. तुम्ही वाटलं असेल तर तुम्ही आपलं करंटचं ज्ञानज्योतीचं मॉडेल बघा, त्याच्यामध्ये आहे. आता प्रधानमंत्री जनधन योजनेने 28 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या परिवर्तनकारी अंमलबजावणीची 11 वर्ष पूर्ण केलेली आहेत. वंचित लोकसंख्येचा आर्थिक समावेश वाढवण्यात योजनेच्या यशाचे परिणामकाराचे मूल्यांकन करा. आता तुम्ही जर बघितलं असेल तर हा प्रश्न ना अपेक्षित नव्हता येणार म्हणून, पण आला. कुछ तुफानी करते, कुछ तो भी आउट ऑफ द बॉक्स सोचते करून हा प्रश्न टाकला. आता मला असं का वाटतं की बाबा हा प्रश्न का आला, म्हणजे माझ्या मते तर तुम्ही बघितलं असेल आपल्या आयोगाला 10 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष आवडतं असं काहीतरी असतं. बरोबर. मग मला असं वाटतं की बाबा यावर्षी आपण लोकसंख्या पण बघणार, काउंटिंग करणार होतो. आता एप्रिल पासून केली ना काउंटिंग. तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे आणि 10 वर्ष कंप्लीट झाले आणि ही सरकारची ना प्रधानमंत्री जनधन योजना महत्वाकांक्षी योजना होती 2015ला जी राबवण्यात आली आणि त्याला ऑलमोस्ट 10 वर्ष कंप्लीट झाली. म्हणून हा प्रश्न टाकण्यात आला. पण आजचं तसं म्हणजे ठोस कारण नाही आहे की हा प्रश्न यायला पाहिजे, पण आला. आता आयोगाने टाकला तर आपल्याला लिहावं तर लागेलच. मग आता समजा आपल्याला लिहिता येत नाही, बरोबर, लिहिता येत नाही तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपण 3 गोष्टी आहेत जनधन योजनेमध्ये. 3 गोष्टी तुम्हाला सांगायच्या. मी कमेंटमध्ये म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये मला कमेंट करा की याचे पिलर्स काय होते जनधन योजनेचे. जाम नावाचं काहीतरी होतं, आठवते का तुम्हाला? जाम नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन जे काय असतील ते मी सांगणार नाही तुम्हाला, ते लिहायचे. त्या जर तुम्हाला 3 पिलर्स माहिती असतील ना जनधन योजनेचे, ते 3 पिलर्स, तर तुम्हाला याचं उत्तर लिहिता आलं असतं. हे लिहिलं तरी चालेल तुम्ही. हे तर आता मी थोडंसं वाचलं किंवा मी मग हा प्रश्न बघितल्यानंतर मी इथे थोडं जनधन योजना वाचली, मग त्याचं थोडं सर्च केलं, त्याच्या माध्यमातून मला हे उत्तर मिळालं. पण समजा तुम्हाला नाही लिहिता आलं असतं उत्तर, नाही माहिती आहे एवढं, पण तुम्हाला त्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. तुम्ही आय थिंक जामच आहे ना ते पिलर्स ऑफ जनधन योजना. एकदा तुम्ही सर्च कराल आणि मला कमेंट बॉक्समध्ये ते पिलर्स कोणते 3 पिलर्स आहेत त्यांचे 1, 2, 3 मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. आता याचं काय होतं, आपल्या भारतामध्ये फायनान्शियल लिटरेसी वाढवणं, फायनान्शियल इन्क्लुजन वाढवणं हे काम होतं. येस, 100% काम होतं. ते आपण ते लिहिणार आहे. प्रधानमंत्री जनधन योजना ही 2014 पासून आर्थिक समावेशनासाठी म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन, यालाच दुसरं आपण म्हणू शकतो अँड फायनान्शियल लिटरसी महत्वपूर्ण पाऊल ठरलेली होती. 2025 पर्यंत तिने बँक खाते उघडण्याचे सर्वत्रीकरण युनिव्हर्सलायझेशन केलेले आहे. म्हणजे या स्कीममुळे अख्ख्या भारतामध्ये जेही लोक
कशा संबंधित होते? बँक खात्याशी संबंधित नव्हते, म्हणजे बँकेशी संबंधित नव्हते. त्या आता बँकेशी काय झालाय? संपर्क आलेला आहे. त्यानंतर गरीब आणि वंचित घटकांना औपचारिक बँकिंग प्रणालीत आणलेले आहेत. पहिले ना, जे गरीब लोक आहेत आणि वंचित घटक आहेत, यांचा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी संबंध नव्हता बँकेशी. ते आपल्या घरीच पैसे लपवून ठेवायचे डब्यामध्ये, फ्रिजच्या त्या वॅलेटमध्ये, डब्याच्या खाली साखरेमध्ये आहे ना, चहापत्ती ज्याच्यामध्ये कधीमध्ये आपण चहा बनवायचा गेला आणि चहापत्ती टाकायला गेलो, पैसे पडायचे बरोबर. कारण की तेव्हा आपलं घरं नाही आहे. आपले अकाउंट्स होते बँकमध्ये, आपल्या आईंचे, बाबांचे. पण आज जर तुम्ही बघितलं असेल ना, प्रत्येक लोकांचे अकाउंट झाले. प्रत्येकाकडे फोन पे आहेत. याच्यामुळे. यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुम्हाला माहिती असेल लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना माहिती आहे ना तुम्हाला? है ना? डीबीटी डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात. नमो शेतकरी योजना डायरेक्टली तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात. यामुळे गळती कमी झालेली आहे. गळती म्हणजे काय? जो पैसे आहे डायरेक्टली लोकांच्या अकाउंटला जमा होतात. मधातलं जे करप्शन आहे ते कमी झालेलं आहे. पारदर्शकता वाढली आहे, ट्रान्सपरन्सी वाढली, रुपे कार्ड, ओव्हरड्राफ्ट सुविधा, विमा कवच, आर्थिक सुरक्षितता वाढलेली आहेत. म्हणजे इकॉनॉमिक सिक्युरिटी सुद्धा वाढलेली आहे. तुम्ही म्हणाल सर ही कसं झालंय? तर तुम्ही जनधन योजना झालात त्याच्यामध्ये तुमच्या अकाउंटला आय थिंक 2 लाखापर्यंत तुम्हाला विम्याच्या फॅसिलिटी उपलब्ध करून मिळतात. 2 लाखापर्यंत तुम्हाला विमा मिळतो. तुम्हाला तुमची डेथ झाली तर तुम्हाला 2 लाखापर्यंत तुम्हाला तिथून म्हणजे त्या अकाउंटमधून डेथ झाल्यानंतर तुम्हाला 2 लाखापर्यंत मदत सुद्धा केली जाते. ठीक आहे. तथापि काही मर्यादा दिसतात. अनेक खाती निष्क्रिय झालेली आहेत. लोकं ओपन करून ठेवले, पण त्याचा काहीच यूज नाही आहे. वित्तीय साक्षरतेचा अभाव आहे. फायनान्शियल लिटरसी झाली नाही तेवढ्या प्रमाणात, ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात झालेली नाही. मर्यादित क्रेडिट प्रवेश, म्हणजे क्रेडिट काय आहे, की तुमच्याकडे पैसे नसतानाही आपल्याला बँक पैसे वापरायला देतं. बरोबर? हे जनधन योजना आहे डेबिट कार्डशी संबंधित आहे. ते क्रेडिट कार्डशी संबंधित नाही. म्हणून थोडा क्रेडिटचा दिसतोय. पीएमजेवाय म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना आर्थिक समावेशकात मोठे यश मिळवले असले तरी सक्रिय वापर, वित्तीय साक्षरता आणि कर्ज प्रवेश वाढवणे आवश्यक आहे. म्हणजे काय? की ही जी प्रधानमंत्री जनधन योजना आहे ही युनिव्हर्सल आहे, इन्क्लुझिव्ह आहे. पण प्रॉब्लेम काय आहे? की ही अजून तितकी सक्रिय झालेली नाही. सोबतच त्याचा वित्तीय साक्षरता, फायनान्शियल लिटरसी तेवढे मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही आणि क्रेडिट फॅसिलिटी आहे तेही झालेली नाही. अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाला काय करू शकतात? म्हणजे इव्हॅल्युएट करू शकता किंवा त्या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे दारिद्र्य आणि उपासमार कमी करण्याचे उपाय सांगितले. खूपच सोपा प्रश्न आहे. डायरेक्ट आहे, डायरेक्ट. रिड्यूस पॉवर्टी अँड हंगर. हाही प्रश्न मी एक्सप्लेन केलेला आहे, की आता खूपच सोपा प्रश्न आहे, की पॉवर्टी आणि हंगर इलिमिनेट करण्यासाठी तुम्ही काय काय करणार? लिहा रे. बघा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. संपलं. आत्ताच समजलोय. फायनान्शियल लिटरसी वाढवा. डीबीटी. डीबीटी. सगळ्यांचे बँक अकाउंट ओपन करा. सरकारच्या ज्या स्कीम्स आहेत डायरेक्टली लोकांपर्यंत पोहोचेल आणि मधात गळती जे करप्शन आहे ते होणार नाही, यांचा फायदा होईल. दारिद्र्य आणि उपासमार ही परस्परांशी निगडीत समस्या असून बहुआयामी उपाय आवश्यक आहेत. म्हणजे मल्टीपर्पज, मल्टी डायमेन्शनल आपल्याला विचार करावा लागेल आणि त्याच्या माध्यमातून हे जे काही इश्यूज आहेत आपण कमी करू शकतो. बघा पहिला, समावेशक आणि आर्थिक वाढ, इन्क्लुझिव्ह ग्रोथ होणं गरजेचं आहे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ याच्यामध्ये तुम्ही कधीमध्ये इक्वॅलिटी आणि इक्विटी हे टाकू शकता, की बाबा आपल्या समाजाला इक्वॅलिटीची गरज नसून इक्विटीची गरज आहे असं या ठिकाणी लिहू शकतात. समावेशक आणि आर्थिक वाढ म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ साध्य करून रोजगार निर्मिती वाढवणे, कृषी क्षेत्र सुधारणा, सिंचन तंत्राचा वापर करून उत्पादन, अन्न उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. म्हणजेच काय आपण म्हणू शकतो, की बा सर्वसमावेशक भारतामध्ये डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. बरोबर. दुसरं आहे रे सामाजिक सुरक्षा योजना, जसं की पीडीएस. आता तुम्ही इथे एक्झाम्पल पण देऊ शकता. कोरोनाच्या पिरियडमध्ये जेही ऑलमोस्ट भारतामध्ये किती अनएम्प्लॉयमेंट रेट वाढलेला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तुमच्या लक्षात येईल किती सारे इश्यूज आपल्या भारतामध्ये त्या कालावधीमध्ये झालेले. किती मायग्रेशन झालं. तर गरीब लोकांना आपण पीडीएसच्या माध्यमातून त्यांना हंगर आणि उपासमार त्यांच्यावर येऊ नये म्हणून आपण कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त अन्नधान्य त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये उपलब्ध करून दिले. मनरेगासारख्या स्कीम आहे की गरीब लोकांना रोजगार देणे. डीबीटी यांचा प्रभावी वापर करून अन्न सुरक्षा आणि उत्पन्न स्तरीय
मिळते. सोबतच पोषण कार्यक्रम, ICDS, मिड डे मील स्कीम उपासमार कमी करण्यास मदत करते. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकता येतं. तिसरं आहे शिक्षण आणि कौशल्य विकास. म्हणजेच काय, भारतामध्ये स्किल डेव्हलपमेंटवर काय करायला पाहिजे, जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे. ना की तुम्हाला माहित असेल लाडकी बहीण योजना, अशा स्कीमला न देता भारतामध्ये स्किल्ड डेव्हलपमेंटवर जास्तीत जास्त फोकस करायला पाहिजे, ज्याच्या माध्यमातून रोजगार निर्माण होईल. रोजगार निर्माण झाला तर त्याच्या माध्यमातून काय होईल, विद्यार्थी मित्रांनो, की आपल्या भारताची डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळेल. याच्यामध्ये काय, ही फ्री वीज आहे. याच्यामधून स्किल डेव्हलप होणार नाही. 1500 दिले, 1500 उडवले, संपलं. पण स्किलच्या माध्यमातून तुम्ही पैसा 1500च्या माध्यमातून तुम्ही 1000, 20,000, 15 लाख कितीही पैसे कमवू शकता. हे या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे. तथापि अंमलबजावणीतील गळती, भ्रष्टाचार, अपुरी पोहोच यामुळे आव्हाने आहेत. आणि हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, हे कशामुळे आहेत, आपल्या सिव्हिल सर्व्हंटमुळे, बरोबर. नंतर पारदर्शकता तंत्राचा वापर आणि स्थानिक सहभाग वाढवून दारिद्र्य आणि उपासमार प्रभावीपणे कमी करता येईल. हा शेवटचा मुद्दा तुम्ही लिहायला पाहिजे होता स्टार करून. काय, की भारतामध्ये पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तंत्रज्ञानाचा वापर आला त्याच्यामध्ये, आणि स्थानिक सहभाग म्हणजे लोकल पार्टिसिपेशन करून आपल्या भारतामध्ये दारिद्र्य आणि आपण उपासमार कमी करू शकतो. ठीक आहे. आय होप 8 प्रश्न तुम्हाला मस्त समजले असतील. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 9वा प्रश्न. भारतीय आणि प्रशासन सेवेमधील पार्श्वमागणी प्रवेश करण्याच्या संभाव्य परिणामांवर भारतीय नोकरशाही याचा प्रशासनाच्या संदर्भात चर्चा करा. याला आपण म्हणू शकतो लॅटरल एंट्री. आलेलं डिस्कस द पोटेन्शियल इम्पॅक्ट्स ऑफ लॅटरल एंट्री इन दी इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ऑन दी ब्युरोक्रॅटिक स्ट्रक्चर अँड गव्हर्नन्स इन इंडिया. म्हणजे बघा, इथे डिस्कस करायचं आहे, बरोबर. डिस्कस म्हटलं तर काय, की सध्या असलेले इश्यूज आणि त्याच्यावर उपाययोजना, अशा पद्धतीमध्ये तुमचं उत्तर असणं अपेक्षित आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लॅटरल एंट्री ही काही तुमच्या बेस पोझिशनला होत नाही. ही काय होतं, की प्रायव्हेट सेक्टरमधून ज्या लोकांना 25-30 वर्षाचा अनुभव आहे, टॉप लेवल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये घेतलं जातं. कारण की ज्या UPSC अंतर्गत किंवा तुम्ही MPSC अंतर्गत जे सिलेक्ट होतात, हे जनरलाइज अप्रोचने असतात, बरोबर. पण ज्या लोकांना स्पेसमधला एक्सपिरियन्स आहे, तर त्यांना स्पेस मंत्रालयाचा सेक्रेटरीच्या महत्वाकांक्षी पोझिशनवर, जो शेतीशी संबंधित असेल, त्यांनी शेती संबंधी काहीतरी संशोधन केलं असेल, त्याला जे फायनान्स मिनिस्टर आहे त्याचा सेक्रेटरी बनवणं, असंच या लॅटरल एंट्रीचं म्हणजे उद्दिष्ट आहे. तर बघू आता त्याच्यामध्ये काय काय इश्यू ते समजून घेऊ. भारतीय प्रशासकीय सेवेत म्हणजे IAS पार्श्वमागील प्रवेश म्हणजे लॅटरल एंट्री तज्ञता आणि कार्यक्षमतेसाठी महत्वाचा उपाय मानला जातो. तुम्ही जर बघितलं असेल, आपल्या भारतातली सर्वात पॉवरफुल पोझिशन ना IAS तर आपण म्हणतो हा बेस आहे जेव्हा सिलेक्ट होतो तेव्हा. पण त्याच्यानंतर याची सर्वात टॉप मोस्ट कॅबिनेट सेक्रेटरी. पूरा इंडिया में सबसे पावरफुल ये है कॅबिनेट सेक्रेटरी. ठीक आहे. भारतीय प्रशासन सेवेतील जी लॅटरल एंट्री आहे, याचा अर्थ काय, की स्पेशलायझेशन वाढवणं, बरोबर. डिपार्टमेंट्स मध्ये स्पेशलायझेशन वाढतं. जनरलाइज अप्रोच आहे, जनरलाइज नाही जमता, स्पेशलायझेशन चाहिए. जसं विराट कोहली बघा, स्पेशलाइज आहे. रोहित शर्मा स्पेशलाइज, शुभमन गिल स्पेशलाइज आहे ना, स्पेशलाइज पाहिजे. त्यामुळे खाजगी क्षेत्राचे विशेष ज्ञान आणि अनुभव प्रशासनात येऊन धोरण निर्मिती अधिक प्रमाणिक परिणामकारक होऊ शकते. जटिल क्षेत्रांमध्ये उदाहरणार्थ अर्थव्यवस्था तथा नवीन दृष्टिकोन आणि नवा उपक्रम वाढवता येईल. म्हणजे काय, की सरळ म्हणणं आहे, की जो गव्हर्नमेंटमध्ये जी संकल्पना आहे ना, की भाई हम भी खाएंगे और आपको भी खाने देंगे, हम भी खाएंगे आपको भी खाने देंगे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये असं नाही. प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय, क्वालिटीला महत्व आहे. क्वालिटी असलं तर नवीन इनोव्हेशन होईल. तर इथेच जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये लोक आहेत, त्यांच्याकडे क्वालिटी ऑफ नॉलेज आहे. त्या क्वालिटी ऑफ नॉलेजमधून नवीन इनोव्हेशन होईल आणि भारताचा जो काय होईल, जे जटिल आहे, इकॉनॉमी आपल्या भारताची खूप म्हणजे कॉम्प्लेक्स आहे. जो आपण सायंटिफिक टेम्पर म्हणतो तो कॉम्प्लेक्स आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर ही भारताची जी ॲग्रिकल्चर व्यवस्था आहे ती सुद्धा कॉम्प्लेक्स आहे. याच्यामध्ये जर टेक्निकल क्वालिटी आलं तर तिथं एक चांगल्या पद्धतीने निर्णय येऊ शकतात. हेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. तथापि याचा काही दुष्परिणाम सुद्धा आहेत.
पारंपरिक अधिकारांमध्ये मनोधैर्य कमी होणे. म्हणजे काय, आता तुम्ही विचार करा ना, तुम्ही सिव्हिल सर्व्हंट होऊन राहिलात. तुम्हाला माहित आहे भाई अपना प्रमोशन हो के अपन वहाँ पे जाएंगे. पण आता तुम्हाला माहित झालं, की बाबा हे तर लोकं येऊन बसताय. सरकारच्या जवळचे असले तर सरकार आपल्या हिशोबाने बनवतील. बरोबर की नाही? त्यामुळे आपल्या जे सिव्हिल सर्व्हंट्स आहेत, जाऊ दे ना भाई, मी काही अभ्यासच करत नाही, मी काही जात नाही इथे. सेवांमध्ये असमानता, राजकीय हस्तक्षेपाचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच अल्पकालीन नियुक्त्यांमुळे उत्तरदायित्व व सातत्य कमी राहू शकते. म्हणून पार्श्वमागील प्रवेशासाठी म्हणजे लॅटरल एंट्री पारदर्शक आणि गुणवत्ता आधारित निवड करणे, याची प्रक्रिया स्पष्ट करून त्यांची भूमिका आणि प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचं आहे. आपण इथे लिहू शकतो. अशा संतुलित दृष्टिकोनातून आणि म्हणजे लॅटरल एंट्री प्रशासकीय कार्यक्षम वाढवू शकते, परंतु संस्थात्मक स्तरीय टिकवण्यासाठी तितकेच महत्वाचे आहे. कारण आपल्या भारतामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, यूपीएससी आणि एमपीएससीला काय म्हटलेलं आहे, स्टील फ्रेम ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि जर या स्टील फ्रेम ऑफ कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर तुम्ही अशा पद्धतीचे चेंजेस करायला गेले, तर भारतीय जी संविधान आहे हे कुठेतरी काहीतरी व्हायला सुरुवात होईल. म्हणून याला योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अशा पद्धतीने आपण उत्तर लिहिलं. आता 10th. आता इथपर्यंत झाले ना विद्यार्थी मित्रांनो, 150 मध्ये लिहायचे होते. इंटू 10 बरोबर, 150 शब्दांमध्ये लिहायचं होतं आणि प्रत्येकाला किती मार्क्स होते, 10. 150 वर्ड्स, एक क्वेश्चन, 10 मार्क्स म्हणजे 100 मार्क्स. हा झाला 10वा प्रश्न. इथून आपले राहणार आहे पुन्हा 10 प्रश्न, ते थोडेसे आपण स्पीडमध्ये बघूयात, काही हरकत नाही. बघा, आता हा जो आहे ना, एक क्वेश्चन आहे की रिअली करंट बेस आहे. करंट बेस आहे म्हणजे आत्ताच आलेला प्रश्न, करंट बेस आहे. भारत आणि जपान यांच्यातील नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिपची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? त्यामुळे भारतातील वाहतुकीच्या आव्हानांवर मात करण्याची कशी मदत होईल? पुण्याचं उदाहरण तुम्ही देऊ शकता. पुण्यामध्ये ट्रॅफिकचा इश्यू आहे, बरोबर? तर लिहू आपण, याला समजून घेऊ. भारत आणि जपान आत्ताच घडलेली सप्टेंबर 2025 ला ही मीटिंग झालेली. भारत जपान नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप शाश्वत, सस्टेनेबल, सुरक्षित, सिक्युअर्ड, स्मार्ट वाहतूक प्रणाली विकसित करण्याची महत्वपूर्ण पुढाकार आहे. याची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन आधारित वाहने. अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला माहित असेल क्लायमेट चेंज होत आहे आणि क्लायमेट चेंज मध्ये जे महत्वाचे आहे कोल, ऑइल, बरोबर, पेट्रोलियम, याचा वापर कमीत कमी करायचा आपल्याला, कारण क्लायमेट चेंज झालं की सगळं संपलून जाणार आहे. म्हणून हे जे नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप आहे, याच्या माध्यमातून काय करायचं आपल्याला, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन आधारित वाहनांना प्रोत्साहित करायचं आहे. स्मार्ट ट्रान्सपोर्ट प्रणाली इम्प्लिमेंट करायचे आहेत. रोड सेफ्टी तंत्रज्ञान इम्प्लिमेंट करायचं आहे. तसेच मेट्रो आणि हाय स्पीड रेल या ठिकाणी आणायचं आहे. इथं उदाहरण द्यायचं, बुलेट ट्रेन तर त्यापैकीच एक महत्वाचा अंग आहे या योजनेचा. प्रकल्प सहकार्य, त्यामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण, गुंतवणूक आणि कौशल्य विकासावर यांनाही प्राधान्य देण्यात आलेले आहेत या योजनेअंतर्गत किंवा या म्हणजे अग्रीमेंट अंतर्गत. भारतामध्ये वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघात अति मोठी आव्हाने आहेत. या भागीदारीमुळे स्वच्छ ऊर्जा वाहने वापरून प्रदूषण कमी होणे, स्मार्ट ट्रान्सफर आणि डेटा आधारित व्यवस्थेमुळे कोंडी नियंत्रण करणे, कार्यक्षम वाढ होणे, जपानच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे सुरक्षा सुधारेल आणि पायाभूत सुविधा मजबूत होईल, असं या ठिकाणी म्हटलं जात आहे. पण तुम्ही जर बघितलं असेल, ते जपनीज आहे आणि वी आर इंडियन्स. आणि इंडियन्सला ना थोडीशी जरी जागा मिळाली गाडींच्या मधामधून, आपण तिथून गाडी टाकतो. पण आपण स्मार्ट कितीही आणलेत किंवा नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप सुद्धा केली किंवा स्मार्ट व्हेकल सुद्धा आणलेत, तर इंडियन लोक स्मार्ट बनणार नाही. इंडियन लोक जपनीज लोकांना म्हणतील, भाई तुम्ही आमच्यासारखे बना, तुमचं तंत्रज्ञान आमच्यासारखे बनवा. ते तंत्रज्ञान तिच्यासाठी अवेलेबल आहे, आमच्यासाठी नाही, बरोबर? तर ही भागीदारी भारतातील वाहतुकीची आधुनिकीकरण म्हणजे मॉडर्नायझेशन करून शाश्वत आणि कार्यक्षम मोबिलिटी साध्य करण्याच्या मार्गामध्ये एक नवीन प्रेरणा घेऊन येत आहे. फक्त भारतीय लोकांनी या ठिकाणी योग्य पद्धतीने राहणं किंवा काम करणं अत्यंत गरजेचं आहे. चला, आता जे 11 ते 20 क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, या 11 ते 20 मध्ये लिहायचं आपल्याला 250 वर्ड्स मध्ये. किती वर्ड्स मध्ये लिहायचं आहे? 250 वर्ड्स मध्ये. आणि 250 वर्ड्स मध्ये लिहिलं तर ईच क्वेश्चन हॅव नाउ 15 मार्क्स. किती मार्क्स आहे? 15 मार्क्स, बरोबर. म्हणजे किती रे? 10 प्रश्न. हे किती झाले? 150. आणि पहिलेचे होते 100. 250. पण तुम्हाला माहित आहे जीएसचा पेपर
GS2चा किंवा प्रत्येक GSचे पेपर 250 मार्क्सचे असतात, है ना? फक्त आपले जे ऑप्शनल ऑप्शनल म्हणजे लँग्वेजचे जे पेपर असतात, बरोबर? ते 300 मार्क्सचे असतात. इंग्लिश, मराठी 300 आय थिंक 25 मार्क्स पाहिजे येते पासिंगसाठी आणि मग तुम्ही इथे पास झाला समजा असं. बघू आपण. चलो. आता आपण हा समजून घेऊ. संविधान दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार व्यापक आहे, परंतु तो अमर्यादित नाही. येस, आहे. अमर्यादित नाही, मर्यादित आहे. या विधानाची मूलभूत रचना, सिद्धांत आणि अलीकडील घटनात्मक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करा. पार्लिमेंटरी पॉवर्स अमेंड द कॉन्स्टिट्यूशन इज वाइड बट नॉट अनलिमिटेड. डिस्कस द स्टेटमेंट ऑफ लाइट्स ऑफ बेसिक स्ट्रक्चर्स ऑफ डॉक्ट्रिन. काहीच नाही रे. सर्वात महत्वाचं इथे 2-3 केस आहे ते लिहायच्या. केशवानंद भारती केस 1973 वर्सेस स्टेट ऑफ केरळ. त्याच्यामध्ये जजमेंट देण्यात आलं होतं की डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर आणि तिथे सांगण्यात आलं होतं की बाबा फंडामेंटल राईट्स किंवा हे जे पार्लिमेंट आहे आपल्या भारत देशामध्ये, या पार्लिमेंटकडे अनलिमिटेड राईट्स नाही आहे. अनलिमिटेड राईट्स नाही. लिमिटेड राईट्स आहेत. बरोबर? लिमिटेड राईट्स. अनलिमिटेड राईट्स नाही. लिमिटेड राईट्स आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे केशवानंद भारती केस आलीच पाहिजे. जिथे अमेंडमेंटशी काही संबंध आला, जिथे बेसिक स्ट्रक्चरचे काही संबंध आला किंवा डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चरचे काही संबंध आला, तुम्हाला केशवानंद भारती केस आलीच पाहिजे. बरोबर? एक लिहायचीच तिथे. भारतीय संविधानाचा अनुच्छेद बघा, मी तुम्हाला ज्या ठिकाणी आर्टिकल लिहिण्याची गरज आहे तिथे आर्टिकल सांगितलंच. इथे बघा लिहिलं आहे आपण. कलम नंबर 368 अंतर्गत संसदेला संविधान दुरुस्तीचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्याच्यानुसार संसद जर आपण बघितलं असेल, संसद संविधानानुसार 3 प्रकारे करतो आणि कलम नंबर 388 नुसार 2 प्रकारे करतो. बरोबर? स्वातंत्र्य काळात हा अधिकार जवळजवळ अमर्यादित मानला जात होता. म्हणजे संसदेला जो हा अधिकार आहे संविधान अमेंडमेंट करण्याचा, अनलिमिटेड मानला जातो. पण जेव्हा त्यावर वेगवेगळ्या केसेस आल्यात, न्यायपालिकेने वेगवेगळे त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स नाही सॉरी असं नाही म्हणता येईल आपल्याला, न्यायपालिकेने वेगवेगळे खटल्यांमध्ये, वेगवेगळ्या केसेसमध्ये जेव्हा जजमेंट दिले, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, त्या संसदेवर काय आणला, मर्यादा निश्चित केल्या. त्याच्यामधली सर्वात महत्वाची केस 1973 मध्ये केशवानंद भारती केस वर्सेस स्टेट ऑफ केरळ. सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत रचना सिद्धांत म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर मांडला आणि या सिद्धांतानुसार संसद संविधानातील कोणतीही दुरुस्त करू शकतो, परंतु संविधानाच्या मूलभूत रचनेत धक्का पोचवू शकत नाही किंवा मूलभूत रचनेला बदल करू शकत नाही. बरोबर? या रचनेत मूलभूत आपल्या प्रस्तावनामध्ये ज्या संकल्पना दाखवून द्यायच्या, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, स्वतंत्र न्यायपालिका, त्यानंतर न्यायिक पुनर्विलोकन आणि कायद्याचे राज्य या ठिकाणी टाकल्या. ठीक आहे, हे झालं. मग सर संपलं का? नाही ना, 250 वर्ड इथे आहे. त्यानंतर इथे आपण लिहू शकतो, इथे लिहू मिनर्वा मिल्स खटला. मिनर्वा मिल्स खटला 1980. मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये सुद्धा सांगितलंय की न्यायालयाने संसद आणि न्यायपालिकेमधील संतुलनावर भर दिलेला आहे. येस, हार्मोनी इस्टॅब्लिश केली आहे कायदे मंडळ आणि न्यायपालिकेमध्ये. त्यानंतर IR कोहिल्लो 2007 खटला. यामध्ये सांगण्यात आलं 9व्या सूचीतील ठेवलेले कायदेही मूलभूत रचना सिद्धांताच्या कसोटीवर तपासले जाऊ शकतात असे स्पष्ट करण्यात आले आहे. कारण आपल्या भारत देशामध्ये असं एक 9वं परिशिष्ट होतं आणि त्याच्यामध्ये काय करायचंय, मूलभूत हक्कांचं उल्लंघन केलं जात होतं. जमीनदारी सुधारणा कायद्याअंतर्गत मूलभूत हक्कांचं उल्लंघन करायचं, 9व्या परिशिष्टामध्ये टाकायचं. टेन्शन नाही. संसद म्हणे आमच्याकडे अनलिमिटेड आहे. पण आता IR कोहिल्लो 2007 खटल्यामध्ये हे सांगण्यात आलं की बाबा 9व्या अनुसूचीमध्ये, 9व्या परिशिष्टामध्ये जर काही कायदे ऍड केले त्याच्यावर सुद्धा आता मूलभूत सिद्धांताचा भाग आहे की नाही तपासले जाईल आणि त्याच्यानंतर ते ठरवलं जाईल. अलीकडील घटनात्मक घडामोडींमध्ये न्यायालयाने सिद्धांताचा वापर करून संविधानाच्या मूलभूत मूल्यांचे संरक्षण केले आहेत. यामुळे संसदेला अमर्याद अधिकार नाही हे अधोरेखित करण्यात आले आहे. आता इथे बघा, अलीकडील घटनात्मक घडामोडी, इथे समजून घ्या. इथे बघू आता, इथे लिहा घटनात्मक घडामोडी आणि अलीकडील. तर अशा वेळेस इथे तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं आहे बाळांनो. अशा वेळेस तुम्हाला इथे मी दिलं नाही, पण तुम्हाला एक्झाम्पल द्यावं लागेल. जसं एनजॅक.
नॅशनल ज्युडिशरी अपॉइंटमेंट कमिशन 99 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट, बरोबर बनवलं होतं. आणि हेच काय केलं रे, सुप्रीम कोर्टनी याला काय केलं, बंद केलं, नल अँड वॉइड घोषित केलं. माहिती आहे तुम्हाला का? कारण स्वातंत्र्य न्यायपालिका कशाचा भाग आहे, बेसिक स्ट्रक्चरचा. हे एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात, हे एक्झाम्पल त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. तुम्ही दिले का, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. संसदेला दुरुस्तीचा अधिकार हा व्यापक असला तरी तो मूलभूत रचना सिद्धांतामुळे मर्यादित आहे. यामुळे संविधानाची ओळख व मूलभूत तत्वे अबाधित राहतात. आय होप तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी आन्सर लिहू शकतो. तुमचे काही आन्सर असतील, तुमचे काही पॉइंट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आता थोडासा जो नेक्स्ट प्रश्न आहे ना, आय थिंक नीती आयोगाशी संबंधित आहेत माझ्या संकल्पनेमध्ये, मला जेवढं समजलं. आता हेच तुम्हाला आता बघू, काय नीती आयोगाने पंचायत राजसाठी काय काय केलेलं आहे असं त्याचं म्हणणं आहे. बघा, विकेंद्रीकरण, बरोबर, निर्देशांक हा सहकारी संघ राज्य प्रणाली आणि स्थानिक शासनाचे बळकटी प्रकरण करण्यासाठी एक साधन म्हणून काम करतो, ज्यामुळे राज्यांना सुधारण्याची क्षेत्र ओळखता येतात आणि अधिक सक्षम आणि प्रभावी पंचायतीसाठी सर्वोत्तम पद्धती अवलंब करता येतात. वरील कथन संदर्भात पंचायत विकेंद्रीकरण निर्देशांक 2024 वर भाष्य करा. हा जरी 2024 चा निर्देशांक आहे, हा पब्लिश झालेला आहे आत्ता 2025 मध्ये. कोण केला, नीती आयोगाने. आणि नीती आयोग वेगवेगळ्या पद्धतीचे भारतामध्ये जे निर्देशांक आहेत, बरोबर, रिपोर्ट्स आहेत, इंडायसेस आहेत, हे काय करत असतं, पब्लिश करत असतं. तर बघूयात आपण. पहिला, विकेंद्रीकरण निर्देशांक डिव्हॉल्युशन ऑफ इंडेक्स, याला विकेंद्रीकरणामध्ये डिव्हॉल्युशन इंडेक्स पण म्हणतात आणि डिसेंट्रलायझेशन इंडेक्स सुद्धा म्हणतात. पंचायत व्यवस्थेच्या समितीने मोजमाप करण्याचे महत्वाचा निर्देशांक असतो. सहकारी संघ राज्य आणि स्थानिक स्वशासन बळकटी करण्यासाठी प्रभावी साधन आहेत. पंचायत विकेंद्रीकरणासाठी निर्देशांक 2024 राज्यांमध्ये निधी, कार्य आणि कर्मचारी हे 3 सूत्री कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. त्याला आपण 3F म्हणतोच. हे तुम्ही, हा जो प्रश्न आहे ना बाळांनो, या प्रश्नामध्ये अशा पद्धतीचं 3Fs लिहिणं गरजेचं आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर मी एक्झामच्या पहिले एक मॉडेल घेतलं होतं, त्याच्यामध्ये हा प्रश्न मी असा एक्सप्लेन केलेला होता. डायरेक्टली प्रश्नाला डायरेक्टली 3Fs, फंड्स, फंक्शन्स आणि फंक्शनरीज. मराठीमध्ये निधी, कार्य आणि कर्मचारी यांचे वास्तविक हस्तांतरण कितपत झालेले आहेत ते ठिकाण गरजेचं आहे. याच्यामध्ये एक जर तुम्हाला वाटलं तर डायग्राम पण काढू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. विकेंद्रीकरण करणे म्हणजे काय रे, तुम्हाला डिसिजन मेकिंगचा अधिकार देणे, डिसिजन मेकिंगचा अधिकार देणे, सोबत ऑथॉरिटी पण बहाल करणे, पॉवर अँड रिस्पॉन्सिबिलिटी पण देणे आणि त्याच्या माध्यमातून डिसेंट्रलायझेशन करून म्हणजे डिसिजन मेकिंग करून विकेंद्रीकरण प्रभावी माध्यम करणे. असं हा निर्देशांक राज्यांमध्ये स्पर्धात्मक सहकारी संघ राज्याला चालना देते. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, कर्नाटक फर्स्ट स्टेट आहे यांच्या हिशोबाने, केरळ सेकंड, तामिळनाडू थर्ड, महाराष्ट्र फोर्थ. अशा पद्धतीने हा निर्देशांक पुढे आलेला आहे आणि हा नीती आयोग पब्लिश करतो आणि वेगवेगळ्या रिपोर्टच्या माध्यमातून पंचायती राजला, म्हणजे जे गांधीजींचं स्वप्न होतं की बाबा स्थानिक स्वराज्य संस्था ही डेमोक्रेसीची काय आपण लेबोरेटरी आहे, एक स्टेटमेंट देऊ शकतो इथे, लेबोरेटरी ऑफ डेमोक्रेसी, म्हणजे डेमोक्रेसी जी लॅब आहे ही काय पंचायत राज आहे, तिथून डेमोक्रेसी काय होईल, सुरू होईल, असंही या आयोगाने म्हटलेलं आहे. ठीक आहे, आयोगाने म्हणण्यापेक्षा नीती आयोगाच्या रेकमेंडेशन मध्ये सांगितलेलं आहे, ज्यामध्ये केरळ आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे. बरोबर, कर्नाटक पहिले आहे, केरळ नंतर आहे बाळांनो. तामिळ यासारखे राज्य अग्रस्थानी असून ग्रामसंस्था सशक्तीकरण, वित्तीय स्वायत्ता, पारदर्शकता वाढवली आहे किंवा वाढवली जाईल असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल किंवा लिहिता येईल. नंतर बघूया, तथापि अनेक राज्यांमध्ये 3Fs चे अपूर्ण हस्तांतरण, म्हणजे तुम्हाला पंचायत राज संबंधी जर प्रश्न आला तर हे 3F लिहायचे आहेत, फंड, फंक्शन्स आणि फंक्शनरीज. लक्षात, निधीवरील निर्बंध, प्रशासकीय नियंत्रण आणि कायदा असल्याने पंचायती व्यवस्था मर्यादित राहते. तसंच निर्देशांचे स्वरूप मोजमापापुरते मर्यादित असून अंमलबजावणीवर थेट बंधन नाही. म्हणून प्रभावी विकेंद्रीकरणासाठी वास्तविक अधिकार हस्तांतरण करणे, वास्तविक ऍक्च्युअल पॉवर देणे
ऑथॉरिटी देणे, डिसिजन मेकिंग देणे, क्षमता विकास आणि तंत्रज्ञान आधारित पारदर्शकता आवश्यक आहे. तेव्हाच जाऊन आपण म्हणू शकतो की आपल्या भारतामध्ये योग्य पद्धतीने काय होईल, इम्प्लिमेंट होईल रे, विकेंद्रीकरण इम्प्लिमेंट होईल आणि भारत हा लॅबोरेटरी ऑफ डेमोक्रेसी आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे 13 नंबरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पंचायत राज योजनेत ग्रामपंचायतीचे स्थान आणि महत्व सांगा. डायरेक्टली प्रश्न आहे ना, डायरेक्टली 243 आर्टिकल एक्सप्लेन करा, बस संपलं. 243 लिहिलंय ना. पंचायत राज योजनेत ग्रामपंचायतीचे स्थान आणि महत्व सांगा. सगळ्यात ग्राउंड लेवलला असलेली बॉडी, बरोबर. एक्सप्लेन द पोझिशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ ग्रामपंचायत इन पंचायत राज सिस्टम, है ना. 243 ए एक्सप्लेन करा, बस संपलं, काहीच नाही ते. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत तळागाळातील लोकशाहीची मूलभूत संस्था आहे. 73व्या घटनामुळे तिला घटनात्मक दर्जा मिळाला असून ती स्थानिक स्वशासनाचा पाया मानली जाते, बरोबर. पहिली लाईन ही आलीच पाहिजे. 73व्या घटना दुरुस्तीनुसार या पंचायती राज इन्स्टिट्यूशनला काय आपण घटनात्मक स्थान दिलं आणि त्याच्यानुसार भारतीय संविधानाचा भाग नंबर 9 आर्टिकल नंबर 243 टू आर्टिकल नंबर 243 ओ यामध्ये पंचायत राजला आपण घटनात्मक स्थान दिलेले आहे. लिहिलं. परिशिष्ट पण टाकून द्यायचं, कोणतं आहे, 11वं. ग्रामपंचायत ग्रामसभेच्या अधीन कार्य करते, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जबाबदार असते. ती पाणीपुरवठा, स्वच्छता, ग्रामीण रस्ते, आरोग्य, शिक्षण, पोषण यासारख्या मूलभूत सेवांची अंमलबजावणी करते. 11व्या अनुसूचीमध्ये 29 विषयांवर काम करून ती ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देते. बस, खूपच सोपं आहे. हा प्रश्न ना एक्सप्लेन करायची गरज नाही, तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही अभ्यास केलेला आहे. खूप खूप सोपा आहे, बरोबर. त्याच्यानंतर जर बघितलं असेल, ग्रामपंचायतीचे महत्व अनेक अंगांनी दिसते. लोकशाही मजबूत होते, प्रत्यक्ष लोकशाही इम्प्लिमेंट होते, देत नागरिकांचा सहभाग वाढतो, याला पीपल्स पार्टिसिपेशन आपण म्हणतो, बरोबर. इथे आपण प्रोटेस्ट पण योग्य पद्धतीने करू शकतो, इथे प्रेयर पण योग्य पद्धतीने करू शकतो आणि पिटिशन पण आपण या ठिकाणी योग्य पद्धतीने करू शकतो. सोबत पीपल्स पार्टिसिपेशन म्हणजे याला मी 4P नी रिप्रेझेंट करतो. 4P पीपल्स पार्टिसिपेशन, दुसरा प्रोटेस्ट, प्रेयर आणि पिटिशन हे आपल्याला ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. त्यानंतर याला सत्तेचे विकेंद्रीकरण मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथे ग्रामीण भागांमध्ये महिला, SC, ST, फिमेल, SC, ST यांचंही अपलिफ्टमेंट बघायला मिळते, है ना. यांना दिलेल्या आरक्षणामुळे त्यांचा ज्या म्हणजे या बॅकवर्ड क्लासचा म्हणा किंवा महिलांचा या ठिकाणी प्रादुर्भाव वाढलेला आहे. प्रादुर्भाव वाढले म्हणजे प्रतिनिधित्व वाढलेला, सॉरी प्रादुर्भाव शब्द चुकीचा झाला, प्रतिनिधित्व वाढलेले आहे. त्यामुळे विविध योजनांची अंमलबजावणी करून पारदर्शकता आणि उत्तरदायित्व बनवणं याला एक महत्वाचं स्थान प्राप्त होतं. तथापि निधीची कमतरता, थोडेसे ड्रॉबॅक्स पण आहे. काय, निधीची कमतरता, त्याचबरोबर जर बघायला गेलं प्रशासकीय नियंत्रण आणि क्षमतेचा अभाव या ठिकाणी दिसतो. आणि जर आपण याला योग्य पद्धतीने जर विकास करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या भारत देशामध्ये ही जी बॉडी आहे ना एक परफेक्ट बॉडी बनेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या भारताचा जो सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकास आपल्याला होताना दिसेल. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. काही डाऊट आहे इथपर्यंत असेल तर मला नक्की विचारा. काही डाऊट आहे, काही प्रश्न आहे, आणि काही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही नक्की टाका. काही तुम्हाला डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. ठीक आहे, चल. लोकपालाचे अधिकार, जबाबदारी आणि मर्यादा यावर चर्चा करा. त्याची तुलना स्वीडनच्या लोकपालाशी करा. बघा, खूपच सोपा प्रश्न आहे. आपल्याला काय करायचे आहे, लोकपालाचे अधिकार, बरोबर, जबाबदारी आणि मर्यादा हे 3 मुद्दे झाले आणि त्याची तुलना स्वीडनच्या लोकपालाशी करायची आहे. म्हणजे भारतीय लोकपालाचे अधिकार कम्पेअर टू स्वीडनचे लोकपाल, भारतीय लोकपालाच्या जबाबदारी टू स्वीडनचा लोकपाल आणि त्याच्यावर मर्यादा सोबत स्वीडनच्या मर्यादा, असं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे, बरोबर. बघून घेऊ. लोकपाल हे भारतातील भ्रष्टाचार विरोधी स्वायत्त संस्था असून लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 अंतर्गत स्थापन झालेली आहेत. तिचा उद्देश सार्वजनिक जीवनात पारदर्शकता
आणि उत्तरदायित्व वाढवणे हा आहे, असं आपण या ठिकाणी बोलू शकतो. बरोबर. मग आता यांच्या अधिकारी आणि जबाबदारी काय? तर भारतामध्ये जितक्याही केसेस आहेत, जसं मंत्री आहेत, संत्री आहेत, आमदार आहे, खासदार आहे, पीएम आहे, यांच्या विरुद्ध जर भ्रष्टाचाराचे काही इश्यूज असतील, त्यांची चौकशी करणे. सोबतच सीबीआय, सीबीव्हीसी चौकशीचे निर्देश देऊ शकतात. अहवालांच्या आधारे कारवाई आणि शिफारसी करते. तक्रार निवारण सोबत चौकशी, देखाराख आणि भ्रष्टाचार रोखणे ही यांची प्रमुख कामे आहेत. म्हणजे अधिकार आपल्याला समजले. अधिकार आणि जबाबदारी काय काय आहेत, की तक्रार निवारण करणे, जे तक्रार आली त्यांना सॉल्व्ह करणे, चौकशीची देखरेख करणे आणि भ्रष्टाचार रोखणे हे यांचं काम आहे, म्हणजे यांच्या जबाबदारी आहेत. बरोबर. त्याच्यानंतर जर बघितलं असेल, आता यांच्यावर मर्यादा काय बघूयात. लोकपालचे निर्णय, शिफारसी हे रेकमेंडरी आहे, बाइंडिंग आहे का? नाही. पंतप्रधानाविषयक चौकशी काही क्षेत्रात मर्यादित आहे. म्हणजे काय, पंतप्रधानांनी जर काही करप्शन केलं असेल तर करू, म्हणजे त्याच्यावर तक्रार घेऊ शकते, त्याच्यावर आपलं जजमेंट देऊ शकते, पण लिमिटेडमध्ये. अनलिमिटेड आहे सर, काही मर्यादा आहे, त्याचा सांगत नाही तुम्हाला, खूप मोठं लेक्चर होईल आपला, त्या कधीतरी सांगू आपण. स्वतंत्र तपास यंत्रणाचा अभाव आणि इतर संस्थांवर अवलंबून असलेलं, म्हणजे डिपेंडंट राहते, यांच्याकडे यांची स्वतःची यंत्रणा नाही आहेत. काही राहिलं की मग सीबीआयकडे जावं लागते, काही झालं तर सीव्हीसीकडे जावं लागते असं. स्वीडनच्या लोकपालाशी जेओशी तुलना. स्वीडनचा लोकपाल हा आधुनिक किंवा अधिक जुना आणि प्रभावी असून त्याला स्वतःहून सुमोटो कारवाई, थेट चौकशी व अधिकारावर कारवाई करण्याचे अधिक व्यापक आहे अधिकार आहे. तो संसदेसमोर थेट जबाबदार आहेत. म्हणजे बघा, ब्रिटनमध्ये, स्वीडनमध्ये, भारतामध्ये काय तक्रार निवारण करते, पण स्वतःहून तक्रार घेऊ शकत नाही. पण यांच्याकडे काय सुमोटोचा अधिकार आहे, तो तिथल्या संसदेला जबाबदार आहे, संसदेच्या बाहेर आहे, संसदेचा भागच नाही. बरं, लिहू शकतो आपण. भारतातील लोकपाल हे महत्वाचे पाऊल असले तरी त्याचा स्वायत्ता, अधिकार आणि अंमलबजावणी शक्ती वाढवणे आवश्यक आहे, जेणेकरून तो अधिक प्रभावी बनेल आणि स्वीडनच्या कोणासारखा बनेल, जेओ सारखा. आलं लक्षात? चलो ठीक आहे. आता 5th नंबरचा प्रश्न आहे, सोपा आहे हा प्रश्न. इंटरनॅशनल रिलेशन मध्ये आपल्याला दिसून येतं. तुम्ही जर बघितलं असेल, आपल्या सार्क मधले काही देश आहेत, जसं भूटान आहे, मालदीव्स आहे, बांगलादेश आहे, नेपाळ आहे. काही कालावधीच्या अगोदर आपले संबंध थोडेसे खराब होताना दिसतं आपल्याला, आहे की नाही? बरोबर की नाही? होताना दिसतं ना तुम्हाला? तर त्यापैकी एक हा मालदीव्सवर एक्सपेक्टेड प्रश्न होता, की मालदीव्सवर प्रश्न येणारच, आणि तो आलाच. मी एक्सपेक्ट केलेलंच होतं, की बाबा मालदीव्सवर प्रश्न येणार म्हणजे येणार, आणि तो आलाच समजा. कमेंट ऑन द पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स इन द मालदीव्स इन द लास्ट 3 years. शुड दे हॅव बी हार्मफुल टू इंडिया, सजेस्ट द मेजर्स. म्हणजे ते आपल्या पॉलिटिकल डेव्हलपमेंट झाली जी मालदीव्समध्ये, त्यांनी भारताच्या विविध गोष्टींमध्ये सुद्धा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, किंवा भारताविरुद्ध काही कमेंट करण्याचा प्रयत्न केला. शुड दे बी हार्मफुल, म्हणजे ते तिथे जे पॉलिटिकल डेव्हलपमेंट झाली ते भारतासाठी हार्मफुल आहे का, आणि जर असेल तर त्याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो, ते आता या ठिकाणी लिहायचे आहे. मागील 3 वर्षात मालदीव्समध्ये महत्वपूर्ण राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. 2023च्या निवडणुकीनंतर राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आउट धोरणाला चालना मिळाली. अत्यंत महत्वाची, जेव्हा आपण हा मालदीवचा प्रश्न येईल तर काय लिहायचा, 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर इंडिया आउट या धोरणाला चालना मिळाली, असं लिहायचं आहे. या माणसाचं नाव आठवलं तरी चालेल, नाही आठवलं तरी चालेल. बरोबर. भारत मालदीव संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. चीनशी वाढते संबंध. कोणाचे? मालदीवचे. पायाभूत गुंतवणूक आणि कर्ज सहाय्य यामुळे मालदीवमध्ये चीनचा प्रभाव वाढत असल्याचे दिसते. कारण चीन असंच करतो, डेप ट्रॅपमध्ये फसवतो, जसं त्यांनी श्रीलंकेला फसवलं. पण लोकांना पहिले प्रेम खूप छान वाटतं ना, असंच इथे झालंय. पहिलं प्रेमच काय वाटलं यांना, खूप छान वाटलंय, नंतरचं प्रेम बोगस आहे. असं घडामोडी भारतासाठी धोरणात्मक दृष्ट्या संवेदनशील आहेत, कारण मालदीव हिंद महासागरातील महत्वाच्या समुद्री मार्गावर स्थित आहे. भारताच्या नेबरहुड फर्स्ट आणि सागर या धोरणावर परिणाम होऊ शकतो. तसेच चीनच्या वाढत्या प्रभावामुळे भारताच्या सुरक्षा आणि समुद्री हितांना आव्हान ठरवू शकतो. म्हणजेच काय आपण इथे म्हणू शकतो बाळांनो, की भारताच्या नेबरहुड फर्स्ट सोबतच सागर धोरणांवर याचा परिणाम होऊ शकतो. हे भारताचे महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्स आहेत, नेबरहुड फर्स्ट आणि सागर धोरण, आणि याच्या माध्यमातून आपल्या भारतावर याचा प्रभाव तर दिसणार, आणि जगालाही याचा म्हणजे जो प्रभाव आहे
पुढे जावं लागेल, बरोबर? असं आपण म्हणू शकतो. आणि चीनचं जर तुम्हाला माहित आहे, चीन तर बोगस देश आहे. बारीक डोळ्याचा देश आहे तो. तथापि पूर्णपणे हानिकारक ठरणार नाही. कारण भारत आणि मालदीव ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध मजबूत आहेत. म्हणजे असं नाही की बाबा तिथे चायनीजच वर्चस्व आजपर्यंत होतं. तिथे भारतातच वर्चस्व होतं. भारतच देश त्यांचे आपण कधीमध्ये मालदीव, इंडिया भाई-भाई अशी संकल्पना वापरली होती. मालदीव, इंडिया, भाईचारा अशी संकल्पना आपण वापरलेली होती. तर भारताचे संबंध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक, आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आजही आणि तेव्हाही. पण आता भारताने काय करायला पाहिजे? उपाययोजना काय? तर आपल्याकडे डिबेट, डायलॉग, डिस्कशन हाच एक महत्त्वाचा अंग आहे, की राजनैतिक संवाद वाढवणे, डिबेट, डायलॉग, डिस्कशनच्या माध्यमातून करणं. विकास सहाय्य करणे, पायाभूत प्रकल्प त्या ठिकाणी वाढवणे, लोकसंकल्प, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट्स वाढवणे, मजबूत करणे, क्षेत्रीय सहकार्य करणे, कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह करणे, वाढवून विश्वास पुनर्प्रस्थापित करावा, अशी इथे आपण लिहू शकतो. त्यानंतर संतुलित आणि सक्रिय धोरणांमुळे भारत आपले हित जपत मालदीवशी संबंध अधिक दृढ करू शकतो. अशा पद्धतीने तुमचं मालदीव संबंधांवर तुम्हाला तुमचं आन्सर लिहायचं होतं. आता नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. सार्क आणि बिमस्टॅक याची तुलना करा. भारतासाठी या प्रादेशिक संघटनेचे काय महत्व आहे? दोन्ही महत्वाचं. आता तुम्ही जर बघितलं असेल, सार्क हा आता थोडासा डिग्रेड आहे. म्हणजे सार्क जर सक्सेसफुल झाला असता तर बिमस्टॅकची आपल्याला गरजच पडली नसती. समजलं ना मला काय म्हणायचं आहे? सार्क फेलर आहे. म्हणजे सार्क जे करायला पाहिजे तर सार्कने ते केलं नाही. त्यामुळे आपण बिमस्टॅक काय झाली, बॉडी इम्प्लिमेंट केली, बनवली. तर इथे काय म्हटलंय, दोघांचे आपल्या भारताच्या राष्ट्रीय हिताच्या संदर्भात सार्क आणि बिमस्टॅकची तुलना करायची आहे आणि दोघांचंही भारतीय दृष्टिकोनातून काय महत्व आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. भारताच्या दृष्टीने सार्क आणि बिमस्टॅक हे दोन्ही प्रादेशिक संघटना महत्वाच्या आहेत. त्यांची कार्यक्षमता आणि धोरणात्मक उपयुक्तता भिन्नता आहे. म्हणजे सार्क वेगळ्या कामासाठी आहेत आणि बिमस्टॅक वेगळ्यासाठी, बरोबर? सार्क बनलं 1985 ला. ही दक्षिण आशिया देशांची संघटना असून आर्थिक आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे आहे. काय सार्कचं काम? आर्थिक आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे. काय? दक्षिण आशिया देशांची संघटना. तथापि भारत पाकिस्तान तणावामुळे सार्क निष्क्रिय झालेला आहे. म्हणजे इतका म्हणजे सक्सेसफुल नाही, फेलर असं म्हणतो आपण. त्यामुळे व्यापार, सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी क्षेत्रात अपेक्षित प्रगती झालेली नाही. बिमस्टॅक ते 1985 सार्क आणि हे 1997 बिमस्टॅक. बंगालच्या उपसागराभोवती संघटना असून ती दक्षिण आणि आग्नेय आशियाला जोडते. यामध्ये भारत, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, श्रीलंका, भूटान, नेपाळ यासारख्या देशांचा समावेश आहे. बिमस्टॅकमध्ये पाकिस्तान नसल्याने सहकार्य अधिक प्रभावी बनते. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय होता सार्कमध्ये, की इंडिया आणि पाकिस्तान हे होते आणि त्याच्यामुळे इंडिया आणि पाकिस्तानमध्ये नेहमी टेन्शन्स असतात. त्यामुळे सार्कच्या बैठकी योग्य पद्धतीने होणे, त्यांना योग्य पद्धतीने काम करून घेणं हे जमलंच नाही. म्हणून बिमस्टॅक आला. बिमस्टॅकमध्ये पाकिस्तान नाही आहे, तिथं भारताच्या टेन्शन कोणासोबतच नाही आहे, म्हणून हे योग्य पद्धतीने काम करत आहे. याच्यामध्ये ऍक्ट ईस्ट पॉलिसी, सागरी सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि व्यापार वाढते. तसेच हिंद महासागरात चीनच्या प्रभावाला संतुलित करण्यास काय करते? मदत करते. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. तथापि सार्क पूर्णतः अप्रासंगिक नाही. तो लोकसंकल्प आणि सांस्कृतिक सहकार्याचे काय व्यासपीठ आहे, असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. भारताने बिमस्टॅकला प्राधान्य देत असताना सार्कला पूर्णपणे न सोडता बहुपक्षीय संतुलित धोरणांवर काय लक्ष ठेवणे अत्यंत या ठिकाणी गरजेचं आहे, असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. कारण की दोन्ही बॉडी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. दोघांचेही जर आपण धोरणं बघितले तर वेगवेगळे आहेत. म्हणून आता बचत गट वाढ आणि विकासात सरकारी योजनांची भूमिका स्पष्ट करा. खूप सोपा प्रश्न आहे हा. हा सेल्फ हेल्प ग्रुपचा प्रश्न आहे. सोशल जस्टिसमध्ये येतो, गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिसमध्ये. तर तुम्ही बघितलं असेल लास्ट इयर पर्यंत भारतामध्ये, इंडियामध्ये 1 करोड प्लस सेल्फ हेल्प ग्रुप्स बनलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये 7 लाख प्लस सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत, बचत गट आहेत. तुम्ही लाखपती दिदी, लखपती दिदी गोष्ट ऐकली असेल आपल्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडून. तर त्या सुद्धा सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातूनच त्यांना लखपती दिदी बनवायचं आहे, असं ते धोरण होतं. बघू आपण काय काय. तर स्वयंसहाय्य गट, सेल्फ हेल्प ग्रुप्स ग्रामीण आणि शहरी गरिबांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रभावी माध्यम आहे. म्हणजे ग्रामीण भागातील गरीब आणि शहरी भागातील गरीब यांना सक्षमीकरणासाठी, कॅपेबल बनवण्यासाठी हे महत्वाचं साधन आहे.
त्यांच्यात वाढ आणि विकासाला सरकारी योजनांची महत्वपूर्ण भूमिका आहे. राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका काय मिशन किंवा अभियान ची अंतर्गत येण्याची निर्मिती, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे महिलांचे संघटन व उद्योजकता वाढते. दुसरे, बँक लिंकिंग कार्यक्रम म्हणजे SHG बँक लिंकेज प्रोग्राम सोबत कर्ज सुलभता मिळते, ज्यामुळे सूक्ष्म उद्योगांना चालना मिळते, ज्याला आपण स्मॉल किंवा मायक्रो स्मॉल इंडस्ट्रीज म्हणूया. ठीक आहे, म्हणजे काही नाही, अरे हे सेल्फ ग्रुप काय एकत्र येतात, यांच्या माध्यमातून यांचं बँकेशी लिंकिंग आहे, त्यांना बचत गट आहेत, थोडंसं लोन दिलं जातं नो लॉस नो प्रॉफिटच्या बेसिसवर, आणि याच्या माध्यमातून हे काय करू शकतात, आपला विकास करू शकतात. दॅट्स इट, बाकी काही नाही याच्यामध्ये. नंतर आहे तिसरे, मुद्रा योजना. स्टँडअप इंडिया सारख्या योजनेमध्ये सेल्फ हेल्प ग्रुपला न कर्ज वित्तीय सहाय्य मिळते, म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट बेसवर यांचं कामकाज बघितलं जातं. डिजिटल इंडियामुळे आणि डीबीटीमुळे पारदर्शकता थेट लाभ मिळतो. यामुळे SHG महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती, गरिबी कमी करण्यास मोठी योगदान दिले जाते. आणि तथापि वित्तीय साक्षरतेचा अभाव, म्हणजे एवढ्या तर बेनिफिट्स आहेत, पण प्रॉब्लेम काय याच्यामध्ये माहिती आहे का, की फायनान्शियल लिटरसीच नाही आपल्याकडे. दुसरा, अरे बाजारपेठात आहे ना मर्यादित पोहोच आहेत, म्हणजे या ज्या सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत गरीब महिलांसाठीच आहे, बरोबर. ग्रामीण आणि शहरीमध्ये ज्या गरीब महिला आहेत त्यांची जी बाजारपेठामध्ये मार्केटमध्ये तितकी ओळख नाहीये. व्यवस्थापनामधील अडचणी, लोन करायला गेलं तर किती प्रोसिजिंग आहे या बँकमध्ये, है ना, यासाठी. मग सरकारी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सेल्फ हेल्प ग्रुप्स अधिक सक्षम होऊन समावेशक आणि शाश्वत विकासाला काय मिळू शकतं, या ठिकाणी चालना मिळू शकते. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आय होप तुम्हाला 17 प्रश्न कशा पद्धतीने आपण आन्सर करू शकतो, कशा पद्धतीने आपण लिहू शकतो, हे सगळं या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपले शेवटचे 3 प्रश्न झालेले आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही विचारा. मी या ठिकाणी सांगतो. आणि सोबतच तुम्हाला हेही म्हणायचं आहे की इथून जी पुढची दिशा आहे ती तुम्ही कशी ठरवायला पाहिजे, यासाठी आपण एक लेक्चर घेणार आहोत. कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, ज्या विद्यार्थ्यांची या वर्षीची लिहिली असेल, काही विद्यार्थी पुढल्या वर्षी लिहेल, काही विद्यार्थी नेक्स्ट इयरला लिहेल, त्यांची दिशा कशी असायला पाहिजे ते सुद्धा आपण डिफाईन करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काहीही डाऊट्स असतील तर नक्की या ठिकाणी सांगा. खाली ॲप दिलेला आहे, त्याचा नंबर दिला आहे, तुम्ही तिथे जाऊन तुम्ही काहीही डाऊट्स असतील, लेक्चर संदर्भात असेल किंवा ॲप संदर्भात असेल, तुम्ही इथे मागू शकता. आता समाजातील दुर्बल घटकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती सांगा. म्हणजे काहीच नाही आहे, फक्त ज्या आय थिंक तुम्ही गव्हर्नमेंट स्कीम हा टॉपिक प्रिलिमसाठी प्रिपेअर करता, तोच टॉपिक आहे, बाकी काहीच नाही आहे. काय समाजातील दुर्बल घटकांसाठी केंद्र राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती सांगा. एक केंद्र सरकार, राज्य सरकार, बरोबर, यांचे कोण, समाजामध्ये दुर्बल घटक, SC ST, अजून कोण आहे, फिमेल, फिजिकल हँडिकॅप, ओल्डरली पर्सन. लिहा माहिती. बघा मी काय लिहित इथं काही नाही आहे. समाजातील दुर्बल घटक SC ST OBC, महिला, दिव्यांग, गरीब, सक्षमीकरण, सामाजिक न्याय साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची स्कीम. पहिली आहे केंद्र सरकारच्या योजना, बरोबर. खूपच म्हणजे हा डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. तुम्हाला जर आम्हाला नाही जमला, पण तुम्ही आहे ना जेव्हा प्रिलिम्स अभ्यास करता, केंद्राच्या काही स्कीम करता, राज्याच्या काही स्कीम करता, तेव्हा अशाच पद्धतीचे करणार आहे. इझी आहे. बघा ना, केंद्र सरकार प्रधानमंत्री जनधन योजना, आर्थिक समावेशन आपण शिकलो पण मगाशी. नंतर आहे आयुष्यमान भारत, मोफत आरोग्य विमा, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले एक्सप्लेन करता करता. प्रधानमंत्री आवास योजना, गरिबांसाठी घरे. मनरेगा, ग्रामीण भागामध्ये लोकांना रोजगार निर्माण करून देणे. राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता, वृद्ध, विधवा, दिव्यांगांसाठी पेन्शन. सोबत तुम्ही महिलांसाठी टाकू शकता आपलं ते 50% आरक्षण असते स्टेटमध्ये येईल समजा. बेटी बचाव बेटी पढाव, महिला सक्षमीकरण. आता बेटी पढाव बेटी बचाव चालू आहे ना, तर कधी कधी काही लोक म्हणतात जोकोपाठ, सिरियसली नाही काय, बेटी बचाव बेटी पढाव और बेटी छुपाव. तुम्ही जर बघितलं असेल भारतामध्ये काय चालू आहे सध्या काय नाही, बरोबर. हे सुद्धा आहे जोकोपाठ, तुम्ही सिरियसली नका घ्या. ठीक आहे. महिला सक्षमीकरण हे लिहायचे आहेत, बस एवढंच लिहायचं होतं, बाकी काहीच नाही. तेच लिहिलंय. समाजातील दुर्बल घटकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती सांगा. फक्त माहिती सांगा. कशासाठी होती, आर्थिक समावेशन करणे. या लिहा तुमच्या भाषेमध्ये एक शब्दांमध्ये, पुढे एक लाईन मध्ये झाला. नंतर आहे दीनदयाळ अंत्योदय योजना,
स्वयंसहाय्य गटांचा विकास म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप गटांचा विकास व्हावा. मग राज्य सरकारचा महात्मा फुले जन आरोग्य योजना, जी मी तुम्हाला आयुष्यमान भारत सांगितलं त्याचं म्हणजे महाराष्ट्र सरकारची ही आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना. सेम आहे 5 लाखापर्यंत फॅमिलीसाठी. 1 दशक, शतक, हजार, 10,000, लाख. शिवभोजन स्वस्त अन्न 10 रुपयामध्ये तुम्हाला जेवण मिळते. माहिती आहे का तुम्हाला शिवभोजन? लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिकसाठी मदत. शिवशक्ती योजना एस-सी, एस-टी, ओबीसीसाठी योजना आहेत. त्यानंतर तुम्ही जे तुमच्याकडे जर लेबर कार्ड असतील, है ना? लेबर कार्डला ते बॉक्स मिळतात. त्या योजना, कामगार कल्याण योजना ज्याला म्हणतात. या योजनेमुळे गरिबी कमी, सामाजिक सुरक्षा, शिक्षण आणि आरोग्य सुधारणा साध्य होते. पण याच्यामध्ये काही आव्हाने आहे बाळांनो, ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की त्रुटी अंमलबजावणी नाही आहे प्रॉपर. गळती आणि जनजागृतीचा अभाव आहे. म्हणजे लोकांना माहीतच नाहीये, की बाबा या स्कीम त्यांच्यासाठी आहे. जसं आर-टी-आर, राईट टू इन्फॉर्मेशन आहे. लोकांसाठी आहे, पण लोकांना माहीतच नाही, की तो त्यांच्यासाठी आहे म्हणून. है ना? तंत्रज्ञानातील पारदर्शक अंमलबजावणी आणि जनजागृती वाढवल्यास या योजना समावेशक बनतील आणि सामाजिक न्याय भारतामध्ये काय सुनिश्चित करू शकतात. तर हे झाला तुमचा 18वा प्रश्न. खूप सोपा प्रश्न होता. हा स्ट्रेट फॉरवर्ड होता. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर मानवी संसाधनांच्या विकासात आरोग्य शिक्षणाची भूमिका. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये आरोग्य आणि शिक्षणाची भूमिका स्पष्ट करा. बघा, ह्युमन रिसोर्स मानवी संसाधनांच्या विकासात आरोग्य आणि शिक्षण म्हणजे हे 2 मुद्द्यांवर आपल्याला एच-आर-डी मध्ये एक्सप्लेन करायचं. खूप सोपं आहे. मानवी संसाधन विकास हा देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा पाया मानला जातो किंवा इथे राजकीय प्रगतीचाही टाकलं तरी चालेल. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रगतीचा काय मानला जातो? पाया मानला जातो. आणि यामध्ये आरोग्य आणि शिक्षण ही 2 काय मूलभूत गरजा आहेत. लिहिलं. मग आरोग्याची भूमिका लिहिलं पहिलं. दृढ आरोग्यामुळे व्यक्तीची उत्पादकता, कार्यक्षमता आणि आयुर्मान वाढते. जसं तुम्ही विराट कोहलीचं उदाहरण बघता, की गेल्या काही दिवसांपासून, काही वर्षांपासून आणि आपण असं म्हणतो ना, की चपाती खाल्ली नाही. त्याची कन्सिस्टन्सी बघा किती वाढली आहे. बरोबर? त्यांची क्रेडिबिलिटी किती वाढलेली आहे. त्यांचा परफॉर्मन्स कसा वाढलेला आहे. हेच माणसांमध्ये तुमचं जर आरोग्य चांगलं असेल, हेल्दी लाईफस्टाईल तुम्ही जगत असाल, तुमची उत्पादकता वाढतं, कार्यक्षमता वाढतं आणि आयुर्मान वाढतं. निरोगी लोकसंख्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असते. निरोगी लोकसंख्या म्हणजे तुमची जी पॉप्युलेशन आहे, जसं आपल्या भारताची यंग पॉप्युलेशन म्हणतो, डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, तो आहे यंग, ज्याला आपण नॉलेज इकॉनॉमी म्हणतो. आणि हे जर नॉलेज इकॉनॉमी निरोगी असेल, तर भारत हा 2047 जो डेव्हलप इंडियाचा आपण नारा बघितला आहे किंवा लावलेला आहे, तो आपण इथून साध्य करू शकतो. मग याच्यामध्ये आयुष्यमान भारत, राष्ट्रीय आरोग्य अभियान यासारख्या योजनांमुळे आरोग्य सेवा उपलब्ध होऊन आजारांचे प्रमाण काय झाले आहे, तर ऑलमोस्ट कमी झाले आहे असंही म्हणू शकतो. आणि कामगारांची सुद्धा शक्ती वाढलेली आहे. सर्वसामान्य लोकांची सुद्धा आता हे आपण इथे म्हणू शकतो, की ज्या आरोग्याशी संबंधित गोष्टी आहेत, त्या आता 5 लाखामध्ये बेनिफिट आपल्याला भेटतोय. शिक्षणाची भूमिका. शिक्षणामुळे व्यक्तीचे ज्ञान, कौशल्य आणि क्षमता विकास होतो. नॉलेज, स्किल्ड आणि कॅपेबिलिटी इन्क्रीज होता. कशामुळे? शिक्षणाने. म्हणूनच आपण म्हणतो, की आपल्या भारताला स्किल्ड बनवणं गरजेचं आहे, ना की फ्रीबीज देणं गरजेचं आहे. रोजगाराच्या संधी वाढवता येतं. नवोपक्रमाला चालना देतात येतं. शिक्षण धोरण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, कौशल्य विकास कार्यक्रम यामुळे मानव संपदा अधिक स्पर्धात्मक बनते. हे सुद्धा आपण शिक्षणावर टाकू शकतो. आणि दोन्ही घटक एकमेकांना परस्पर आहे आणि ज्याच्या माध्यमातून निरोगी व्यक्ती शिक्षणाचा लाभ घेऊ शकते, तर शिक्षणामुळे आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊ शकते. बघा, किती सुंदर वाक्य लिहिलं आम्ही. दोन्ही घटक म्हणजे शिक्षण आणि आरोग्य एकमेकांना काय पूरक आहेत. निरोगी व्यक्ती शिक्षणाचा लाभ योग्य पद्धतीने घेऊ शकतो आणि ज्या व्यक्तीने शिक्षण घेतलंय, तो आरोग्य विषयाची जागरूकता वाढवू शकते. आणि मग आव्हाने काय ते बाळांनो, की आरोग्य शिक्षणातील असमानता आणि गुंतवणूक हे आपल्याकडे मोठं आव्हान आहे. जर तुम्ही बघितलं असेल, की जे बजेटचा रेशिओ असतो, एज्युकेशनसाठी किती खर्च करायला पाहिजे, आरोग्यासाठी किती खर्च करायला पाहिजे. माहिती आहे तुम्हाला सरकार किती खर्च करते आणि किती खर्च करत नाही. म्हणून ते म्हणते आव्हान आहे आपल्याकडे. मग आहे निष्कर्ष म्हणजे फायनल कन्क्लुजन. आरोग्य आणि शिक्षणावर भर देऊनच सक्षम आणि उत्पादक सर्वसमावेशक मानव संपदा निर्माण होऊ शकते, जी शाश्वत विकासासाठी काय अत्यावश्यक आहे असं आपण म्हणतो. लक्षात? आय होप तुम्हाला हेही उत्तर समजलेलं असेल. बघा,
विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न कोणता आहे? ई गव्हर्नन्स 2047. आत्ताच उल्लेख केला ना आपण 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना भविष्य घडवताना एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयास येत आहे ते स्पष्ट करा. ॲज इंडिया मुव्हिंग टुवर्ड्स द गोल ऑफ विकसित भारत 2047, ई गव्हर्नन्स emerges as a key pillar of shaping the future of governance. Elaborate. ई गव्हर्नन्स बद्दल विचारलाय. विकसित भारत 2047, बाकी काहीच नाही आहे. विकसित भारत 2047चे उद्देश साध्य करण्यासाठी ई गव्हर्नन्स एक प्रभावी माध्यम आहे आणि ज्याच्या माध्यमातून आपण भारतामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. लिहिलं. परिवर्तनाचा प्रमुख आधारस्तंभ ठरत आहे. आणू शकतो. लिहिलं की माहिती आणि तंत्रज्ञान म्हणजे ICT, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी वापरातून शासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिका केंद्रित बनवता येईल असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येतं. ई गव्हर्नन्स कशा माध्यमातून इम्प्लिमेंट होतं? माहिती आणि संवाद याच्या माध्यमातून इम्प्लिमेंट करू शकतो. ई गव्हर्नन्समुळे सेवा वितरण सुलभ आणि वेगवान होते. अभी के अभी होतं. पहिल्यांदा तुम्ही जर बघितलं असेल, तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं आहे. पहिले 4-5 दिवस लागायचे. आता तेव्हाच्या तेव्हा होतं. तुम्ही ई-KYC केली बँकेमध्ये, तुमचं लगेच ॲक्टिव्ह होतं. बरोबर. आता रिसेंटली आहे ना, मी गावाला गेलो होतो आणि माझ्या बाबांना हार्ट अटॅक तुम्हाला सांगितलं. तर तेव्हा बाबाचं आहे ना ई-KYC झालेली होती बँकमध्ये, लगेच केली. त्यानंतर त्यांच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड नव्हतं. हे कार्ड नव्हतं. बरोबर. लगेच कार्डही बनलं आणि 2 मिनिटामध्ये ती प्रोसेस काय झाली? कंप्लीट झाली. ही कशामुळे झाली? ई गव्हर्नन्समुळे. नाहीतर जर बाबाचं आयुष्यमान कार्ड जरी असतं आणि जर ही सगळी प्रोसेस जर काय असती आपले रिटर्न फॉर्ममध्ये असतील, आपल्या ई गव्हर्नन्सच्या फॉर्ममध्ये असतील, याला कमीत कमी 1 महिना लागला असता पास व्हायला. तोपर्यंत बाबा वरती गेले असते. बरोबर. डिजिटल इंडिया, उमंग, डिजिलॉकर, आधार, DBT यासारख्या उपक्रमांमुळे लाभार्थ्यांना थेट पारदर्शक सेवा मिळतात, ज्यामुळे गळती आणि भ्रष्टाचार कमी होतो. तसेच डेटा आधारित निर्णय प्रक्रिया आणि रिअल टाइम मॉनिटरिंगमुळे धोरणांची परिणामकारकता वाढते. सेम बेस्ट एक्झाम्पल आहे बाळांनो, मी आता जे फेस केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये. जेव्हा आयुष्यमान भारत अंतर्गत माझ्या बाबांना एन्जिओप्लास्टी करण्यात आली, तर 2 मिनिटामध्ये या ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून काम झालंय. 2 मिनिटामध्ये सगळं. त्याच्यानंतर शेवटी काय लिहू आपण? यामुळे समावेशक विकास साध्य होतो. ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांनाही डिजिटल माध्यमातून सेवा मिळतात. ई गव्हर्नन्समुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढतोय. डिजिटल अर्थव्यवस्था आणि नवउपक्रम यांनाही चालना मिळते. तथापि डिजिटल दरी म्हणजे जो रिच आणि पुअर आपण म्हणतो ना, डिवाइड आहे आपल्या भारतामध्ये. असंच आपल्या भारतामध्ये डिजिटल दरी सुद्धा आहे. काही लोक टेक्नोसिव्ह आहे, काही लोकांना काही माहीतच नाही. सायबर सुरक्षा धोके, तुम्ही गव्हर्नमेंटच्या ॲड बघितलं असेल की तुम्हाला OTP मागता पैसे गायब, है ना. डेटा गोपनीयता ही प्रमुख आव्हाने आता आपल्या समोर आलेली आहेत. म्हणून डिजिटल साक्षरता वाढवणे, पायाभूत सुविधा वाढवणे, मजबूत कायदेशीर चौकट आवश्यक आहे. त्याच्या माध्यमातून ई गव्हर्नन्स मोठ्या प्रमाणे प्रबळ होईल आणि आपण भारत 2047 मध्ये विकसित भारत बनू आणि या ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन आपल्या भारतामध्ये उदयाला येईल. हेच आपलं स्वप्न आहे विकसित भारताचं. आणि आय होप विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीचे तुम्ही आन्सर लिहिले असाल. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच इथून पुढची दिशा आपली कशी असायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे, कशा पद्धतीने हे 10 मार्क्सचे क्वेश्चन आहेत, 15 मार्क्सचे क्वेश्चन आहेत, कसं टॅकल करता येईल, या संदर्भातला एक व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलला येणार आहे. तर स्टे ट्यून. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लेक्चरला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.